सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पक्षाचा रखवाला सुहृद तुमचा कृष्ण भगवान आहे. आणि हे सगळं एका ठिकाणी येऊन तुम्हाला संकट. धर्मराजाने खाली मान घालून विचारलं, खरे पितामह, संकट येण्यासारखी एकही स्थिती नसताना आम्हाला संकट भोगावी लागली का? भीष्माचार्य सांगायला लागले, सांगू तुम्हाला संकट का आली? सांगू. नैहस्य करहिचिद राजन पुमान वेद विधिसितम. धर्मा एक कारण आहे म्हणे. काय? या कृष्णाच्या मनात काय आहे कोणालाही कळत नाही रे. याच्याच मनात होतं तुम्ही संकट भोगावीत म्हणून संकट. भगवान समोर झाले म्हणायला लागले, भीष्म पुरे करा, अधिक फजिती नको. पांडव हात धुवून मागच लागतील नाही तर माझ्या. काय म्हणणार कृष्णा? नाही म्हणे, या धर्मराजाच्या अंतःकरणात काही संदेह आहे, याच्या संदेहाचं निराकरण करा. बोलता म्हणे. शरशय्येवर पडलेल्या अवस्थेत भीष्माचार्यांनी मग त्याला सगळा उपदेश केला. दानधर्म सांगितले, राजधर्म सांगितले, मोक्षधर्म सांगितले, स्त्रीधर्म सांगितले, भगवत धर्म सांगितले. सगळा धर्मोपदेश केल्याच्या नंतर मग धर्मराजाच्या अंतःकरणाचं समाधान झालं. धर्मराज समाधान पावल्याबरोबर देवानं सांगितलं म्हणे, भीष्मा काय झालं काम म्हणे आमचं? काय? धर्मराजाला समाधान मिळवून द्यायचं होतं ते मिळालं. मग निघतो म्हणे आता आम्ही. कुठं? जातो म्हणे आपल्या आपल्या घरी. भीष्माचार्यांनी सांगितलं म्हणे, देवा तुमचं काम झालं हो, पण माझं काम राहिलं. काय राहिलं? देहत्याग करायचं आहे देवा. उत्तरायणाला प्रारंभ होईपर्यंत देह सांभाळून राहा असं तुम्ही मला सांगितलं होतं. राहिलोय देवा. या बाणाच्या शय्येवर पडून समाधान नाही, देहत्याग करायचा आहे. या कुठं येऊ? पायाकडे उभे राहा. भीष्माचार्याने देवाला पायाकडे उभा केला. भक्ताची योग्यता आहे. युगायुगात देवाला उभं करणारा भक्त होऊन गेला. कृतयुगात ध्रुवानं उभं केलं, त्रेतायुगात शबरीनं उभं केलं. शबरीकडं भगवान जेव्हा गेले होते ना रामप्रभू, शबरीनं सांगितलं, देवा माझा देह पडेपर्यंत थांबान, माझी उत्तर क्रिया करून जा. शबरीचा देह पडेपर्यंत भगवान तटस्थ उभे आणि शबरीची उत्तर क्रिया भगवंतानी आपल्या हातानं केली. आपल्या हातानं केली म्हणण्यापेक्षा काही भक्तांनी सांगितलं आपल्या हातावर केली म्हणे. तळहातावर भगवंतानी शबरीचा देह जाळून दिला. शबरीनं उभं केलं. त्रेतायुगात, द्वापार युगाला प्रारंभ झाला, भीष्माचार्याने उभं केलं. कलियुगामध्ये पुंडलिकानं उभं केलं. सगळ्यात पुंडलिक मोठा आहे. बाकीचे भक्त स्वतः करता उभं करतात, पुंडलिक जगाकरता उभं करतो. उभं केलं भीष्माचार्याने देवाला पायाकडून. देवाने मान खाली घातली, डोळ्यात पाणी आलं, चेहरा मलिन झाला. आणि भीष्माचार्य म्हणायला लागले, देवा रडू नका, तुमच्या रडक्या चेहऱ्याचं ध्यान करत मला देहत्याग करायचा नाही. हसा, स्मित व्यक्त करा. परमात्मा हसायला लागले आणि भगवंताचं भीष्माचार्याने दिव्य स्तवन केलं. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमनी स्वसुखमुपगते क्वचिद विहर्तुम प्रकृतिमुपेश यद्भव प्रवाह. परमात्मा तुमच्या चरणाला माझी बुद्धी समर्पित असो म्हणे. भक्त भगवंताला सगळं समर्पण करून टाकतात. त्याच्यात वस्तू समर्पण, क्रिया समर्पण आणि तत्व समर्पण आहे. तत्वात सगळ्यात श्रेष्ठ तत्व बुद्धी, त्याचं समर्पण भीष्माचार्यांनी केलं. परमात्म्याला आपली बुद्धी समर्पण करून भीष्माचार्य भगवंताच्या समोर म्हणायला लागले, देवा भक्तावर तुमची काय कृपा असते हे मला आत्ता कळालं हो. आत्ता नाही, मागही कळाले हो. आमच्या अर्जुनावर देवा तुमची कृपा, म्हणून अर्जुनाच्या संरक्षणाकरता त्याच्या रथाच्या घोड्याचे लगाम तुम्ही आपल्या स्वाधीन ठेवले. आमच्या अर्जुनावर देवा तुमची कृपा, म्हणून अर्जुनाच्या रथाला तुम्ही आपलं स्वतःचं नांदायचं घर समजलं. आमच्या अर्जुनावर देवा तुमची कृपा, म्हणून आमच्या अर्जुनाच्या रथाच्या घोड्याची देखभाल तुम्ही स्वतः केली. भक्तावर फार कृपा आहे देवा तुमची. देवा माझ्याबद्दल सांगतो, माझ्यावरची तुमची कृपा सांगतो. तुम्ही तुमची स्वतःची प्रतिज्ञा बाजूला सारली, माझी प्रतिज्ञा खरी करून दिली हो. देवाची प्रतिज्ञा होती, युद्धात मी शस्त्र धरणार नाही. अनेका दिवशी भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, आज देवाला जर शस्त्र धरायला लावलं नाही तर मी गंगा मातेचा पुत्र नाही म्हणे. सूरदास महाराजांनी वर्णन केले एका पदामध्ये, आजही हरिही न शस्त्र गहावूं तो लाजू गंगा माई को संतनु सुत न कहावूं. आज देवाला शस्त्र धरायला भाग पाडलं नाही तर मी शंतनूचा मुलगा सांगणार नाही, गंगेचा मुलगा सांगणार नाही.
मायबापाचं नाव सांगायची लाज धरीन म्हणे, धरायलाच लावीन. आणि त्या दिवशी युद्धभूमीत असा पराक्रम झाला महाराज. अर्जुन आणि भीष्माचार्य यांचे रथ एकाच्या समोर एक आले. भीष्माचार्याच्या बाणाचा स्पर्श अर्जुनाच्या रथाला जर झाला, अर्जुनाच्या रथाला येऊन जर तो बाण टकरला, तर अर्जुनाचा रथ म्हणे 40 हात मागं सरकत होता. काय म्हाताऱ्याची ताकद असेल बघा. नाही, अर्जुनाच्या बाणानं भीष्माचार्याचा रथ 40 हात मागं सरकत होता. उलट बोललं, चुकलं. अर्जुनाच्या बाणाने, अर्जुनाची ताकद काय आहे बघा, भीष्माचार्याचा रथ 40 हात मागं सरकायचा आणि भीष्माचार्याने बाण अर्जुनाच्या रथाला जर मारला तर अर्जुनाचा रथ नुसता जागेवर हादरायचा. अर्जुनाचा रथ भीष्माचार्याने हलवून दाखवला की भगवान जोरात ओरडायचे, वा भीष्मा. अर्जुनानं देवाच्या पाठीला हात लावला आणि विचारलं, काय चाललंय म्हणे. रथात कोणाच्या बसलात? माझ्या. आणि वर्णन कोणाचं करतात? त्याचं. कणगीला खाणं, इरल्याला गाणं. कणगी इरलं हे कळायची पंचायत झाली आता. असं करू नका. देवाने सांगितलं नाही म्हणे, कौतुक करायसारखं त्याचं चरित्र. अरे काय देवा, माझ्या बाणाने त्याचा हा 40 हात सरकतो मागं, तर तुम्ही काही बोलत नाही, मला वा म्हणत नाही. आणि म्हाताऱ्याच्या बाणाने आपला रथ नुसता हादरला तर वा भीष्मा म्हणता. देवाने सांगितलं म्हणे, अर्जुना विचार कर रे, तिथं कोण आहे इथं कोण आहे. एक म्हातारा, जख्ख म्हातारा त्या रथामध्ये बसला आणि त्याचा रथ तो 40 हात मागं सरकवला. कौतुक नाही रे अर्जुना. अरे माझ्या अर्जुनाचा रथ जागचा हालू नये म्हणून अनंत कोटी ब्रह्मांडाचा भार घालून मी या रथात बसलो, तरी म्हातारा रथ हलवून दाखवतो. कौतुक कुणाचं करू? कौतुकासारखी माझ्या भीष्माची अवस्था आहे. आणि त्या दिवशी युद्धामध्ये भीष्माचार्याने असा पराक्रम दाखवला, अर्जुनाच्या डोक्यावरचा मुकुट पाडून टाकला, त्याच्या छातीवरचं कवच फोडून टाकलं. अर्जुनाच्या छातीत भीष्माचार्याचा बाण घुसला. तिकडून बाणाची सरबत्ती चालू आहे, पण मागून बाण येत नाही. हे पाहिल्याबरोबर देवाने मागं वळून पाहिलं तर अर्जुन बेशुद्ध पडलेला. माझा अर्जुन मेला असं वाटलं. देव रथातून खाली उतरले, रथाचं एक मोडकं चाक घेतलं आणि भीष्माचार्याच्या अंगावर धावून गेले. मारतच म्हणे म्हाताऱ्याला आता. चाक घेऊन अंगावर गेल्याबरोबर भीष्माचार्याने धनुष्यबाण खाली ठेवले, हात जोडले, नमस्कार केला आणि सांगितलं, देवा याचीच वाट पाहत होतो हो. एकदा चाबूक घेऊन, त्याचं मोडकं चाक घेऊन भीष्माचार्य भगवंताच्या अंगावर धावून गेल्याचं चरित्र आहे. देवाला हे चरित्र आठवणीत आणून देऊन भीष्माचार्याने सांगितलं, देवा तुम्ही आपली स्वतःची प्रतिज्ञा मागं घेतली, शस्त्र धरणार नाही, विसरलात. आणि मी शस्त्र धरायला लावीन ही केलेली माझी प्रतिज्ञा तुम्ही सिद्ध करून दिली. कृपा आहे देवा ही तुमची. भक्तावरच्या कृपेचं वर्णन केलं. नाच देवा, माझा अंतकाळ असताना मला दर्शन द्यायला तुम्ही आलात, तुमची फार मोठी कृपा, फार मोठी कृपा. अंतकाळात देवानं दर्शन द्यायला यावं, भक्ताची इच्छा आहे. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले.
आपल्या शरीरातून बाहेर प्राण जाण्याची वेळ येईल त्यावेळेला भगवंताचं सन्निधान आपल्याला असावं, देवाचं दर्शन आपल्याला असावं अशी भक्ताची इच्छा असते. अतीव तीव्रतम इच्छेनं भक्ताशी जीवनभर भगवंताला प्रार्थना करतो, देवा या या, एवढं तरी करा. इतना तो करणा. जन्मभरात मी जे तुमच्याकडे देवा मागितलं ते जरी तुम्ही नाही पुरवलं तरी अंतकाळातलं तरी पुरवा देवा, एवढं तरी करा, आता एवढं तरी करा. शरीरातून प्राण बाहेर जायची वेळ आली त्यावेळेला देवा माझ्या जवळ या, तुमचं नामस्मरण करत माझा प्राण गेला पाहिजे अशी अवस्था करा देवा. या देवा, अंतकाळात या 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 देवा. आजपर्यंत अनेक संकटात मी तुम्हाला हाक मारली, यायला विलंब झाला, चाललं देवा, पण त्यावेळेला विलंब चालत नाही हो. उस वक्त जल्दी आना, त्यावेळेला लवकर या देवा. नाही श्याम भूल जाना, विसरलो बाळा म्हणू नका, विसरू नका. एकटे येऊ नका देवा. राधे को साथ लाना, प्रेमशक्ती आहे, आल्हादिनी शक्ती आहे राधा म्हणजे, तिला घेऊन या देवा. जब प्राण तन से निकले, हे सगळं देवाला सांगायचं. आणि शेवटी भक्त म्हणतो, एक भक्त की हे अर्जी. देवा, एका भक्ताचा हा अर्ज आहे हो, ही विनंती आहे. अर्जी म्हणजे विनंती. खुदगर्ज की है गरजी, आपली इच्छा पूर्ण करून घेण्याची इच्छा असणाऱ्या माणसाची एक इच्छा आहे देवा. तुमच्या चरणी इच्छा निवेदन केली, अंतकाळात दर्शन द्यायला या. आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. देवा, याच्या उपर तुमची इच्छा, यायचं असेल या, नाही तर नाही. माझ्याकडे येण्याच्या, माझ्या विनंतीला मान देण्यापेक्षा दुसरं कोणतं कार्य जर महत्त्वाचं असलं तर देवा तिकडं जा. पुढं कधीतरी येताल माझ्या अंतकाळाला, या जन्मात नाही, पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या. पण उस वक्त जल्दी आना, या देवा या. भीष्माचार्यांच्या समोर भगवान उभे, या या म्हणायची गरजच नाही. भीष्माचार्यांनी भगवंताकडं पाहत पाहत देवाचं स्तवन करत करत देहत्याग केला. अंतश्वास उपारमत. भीष्माचार्य अंतश्वास झाले, त्यांचे श्वास शरीरात लीन झाले, बाहेर पडले नाहीत प्राण, आत लीन झाले. मरणारा माणूस उच्छ्वास सोडून मरतो का अंतश्वास होऊन मरतो याच्यावर तो संसारी जीव का जीवनमुक्त हे अवलंबून आहे. मुक्त महात्म्याचा उच्छ्वास नाही, अंतकाळात त्याचा अंतश्वास आहे. नतस्य प्राणाः उत्क्रामन्ति अत्रैव समवलीयन्ते, उपनिषदाने सांगितलंय. त्याच्या प्राणाचं उत्क्रमण नाही म्हणून उच्छ्वास नाही, त्याचे प्राण इथंच लीन होऊन जातात. प्राणाने बाहेर पडण्यामध्ये गतीचा विचार आहे, कुठंतरी जायचंय, लोकांतराला जायचंय, देहांतराला जायचंय, तेव्हा प्राण बाहेर पडतात. पण ज्या महात्म्याला ज्ञान झालं, कृतकृत्यता आली, त्या महात्म्याला बाहेर जाऊन कुठेही जायचं नसल्यामुळं त्याचे प्राण इथंच लीन होतात, म्हणून तो अंतश्वास होतो. भीष्माचार्य अंतश्वास झाले, उपराम झाले. भीष्माचार्याचा देह पडला. देह पडल्याच्या नंतर भीष्माचार्याच्या शरीराची उत्तरक्रिया धर्मराजांनी केली. उत्तरक्रिया झाल्यानंतर भीष्माचार्याच्या अस्थि विसर्जनाचा प्रसंग आहे. भक्तांनी फार सुंदर वर्णनं केली आहेत. अस्थि टाकायच्या कुठं, अस्थीचं विसर्जन कुठं, गंगेत. आणि गंगा तर भीष्माचार्याची माता आहे. धर्मराजानं सांगितलं, देवा गंगेकडे जाऊन आपण अस्थि विसर्जन करायला लागलो तर गंगा माता आपल्याला बोलेल, काय रे बाबानो, माझ्या बाळाची हाडं आणि माझ्या ओटीत टाकता. मुलाची हाडं आईच्या ओटीत टाकायची कशी देवा? देवानं सांगितलं, इलाज नाही त्याला. गंगेत अस्थि विसर्जनाचं शास्त्र आहे, तिथंच विसर्जन करायचं. चला गंगा मातेला मी समजावून सांगतो, तिचा शोक मी शांत करतो. देवानी जबाबदारी घेतली. आणि मग धर्मराज अस्थिकलश घेऊन गंगेच्या विसर्जनाला आले आणि गंगा माता रडत रडत प्रगट झाली. देवानं सांगितलं, गंगे रडायचं कारण नाही, तुझा मुलगा आजोळी गेलाय. आजोळ म्हणजे गंगेचं उगमस्थान असलेले भगवंताचे चरण, आईचं जे माहेर असतं त्याला आजोळ म्हणतात की नाही. गंगा भीष्माचार्याची माता आहे, भीष्माचार्याची माता असलेल्या गंगेचं उगमस्थान देवाचे चरण. भगवंताने सांगितलं, तुझा मुलगा माझ्या चरणाला प्राप्त झाला आहे. भगवत चरणी विलीन होणं म्हणतात ना महात्म्याच्या निवर्तण्याला. तुझा मुलगा माझ्या चरणात लीन झाला आहे म्हणजे आजोळी गेला आहे. आणि मुलगा आजोळी गेला म्हणजे आपल्या माहेरी गेला, याच्यात आईला आनंद वाटायला पाहिजे. हाडं घे पदरात.
काय समजवण्याची पद्धत आहे. गंगेला बोलता आलं नाही. डोळ्यातले अश्रू गोठवून टाकून गंगेनं अस्थिपदरात घेतल्या. भीष्माचार्यासारखा महात्मा उपराम झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही काळ मग पांडवाकडे राहिले. एका दिवशी देवाने जायचा विचार घेतला. परमात्मा द्वारकेला निघाले. अर्जुनाने छत्र घेतलं. रथ सिद्ध झाला. त्याच्यात भगवान बसले. उद्धव सात्विकीनं चौऱ्या ढाळल्या. वेदवेत्या ब्राह्मणाने भगवंताला आशीर्वाद दिले. धर्मराजांनी रस्त्याने जाताना देवावर कोणा दुष्टाचं आक्रमण होऊ नये म्हणून सैन्य आपल्यासोबत दिलं. भगवंताच्या थाटात भगवंताची स्वारी द्वारकेला आली. द्वारकेत आल्यावर देवाचं सगळ्या द्वारकावासी लोकांनी मोठं स्वागत केलं. स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण स्वागतम 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 कृष्ण स्वागतम स्वागतम स्वागतं शरणागतं स्वागतं कृष्ण स्वागतं शरणागतं स्वागतं कृष्ण स्वागतं स्वागत केलं. देवाच्या स्वागताकरता मोठं नगर शृंगारलं होतं. सगळ्यांना भगवंताने रस्त्यानं जाता जाता यथायोग्य रीतीनं सर्वांचा देवाने सन्मान केला. ज्याच्या जवळ जाऊन नमस्कार करणं गरजेचं आहे भगवंताने त्याच्या जवळ जाऊन नमस्कार केला. ज्याला नुसते हात जोडणं आवश्यक त्याला नुसते हात जोडले. ज्याला आशीर्वाद द्यायचा त्याला आशीर्वाद, ज्याचा हातात हात घ्यायचा त्याला हातात हात देणं. अशा पद्धतीनं सर्वांचं समाधान करत करत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या घरी आले. घरी आल्या पहिल्यांदा भगवंताने आपल्या आईची गाठ घेतली. माणसं आता आईचीच गाठ घेतात, पण आपल्या आईची नाही, पोराची आईची घेतात पहिल्यांदा, नंतर मग आपल्या आईची गाठ. हा क्रम आपला, भगवंताचा क्रम वेगळा आहे. आपल्या आईची गाठ आधी, बापाची गाठ, त्याच्यानंतर मग बायकाकडे परमात्मा आले. आणि 16,108 राण्यांनी भगवान द्वारकेतून हस्तिनापूरला पांडवांचं सारथ्य कर्म करायला गेल्यापासून परत येईपर्यंत प्रोषित भर्तृकेचं व्रत सांभाळलं होतं. प्रोषित भर्तृका म्हणजे जिचा नवरा गावाला गेला अशी स्त्री. प्रोषित म्हणजे गेलेला आहे, भरता जिचा, ती प्रोषित भर्तृका. आणि तिच्याकरता व्रत सांगितलीत शास्त्रांनी काही. ती सगळी व्रतं या बायका सांभाळून होत्या. आणि या सगळ्या व्रताची समाप्ती म्हणजे त्यानं, जिचा नवरा गावाला गेला त्यानं शृंगार करायचं नाही, शरीर नटवायचं नाही, नवीन कपडे घालायचे नाहीत, समाजोत्सवामध्ये जायचं नाही, असे तिच्याकरता काही काही नियमशास्त्रानं सांगितलेले आहेत. कारण शरीर नटवायचं कोणाकरता? नवऱ्याकरता. तोच नाही, मग नटवा कोणाकरता? नटणे नाही. अशी काही व्रत आहेत. ती प्रोषित भर्तृकेची व्रतं सगळ्या बायकांनी सांभाळलेली. परमात्मा आले, व्रताची समाप्ती झाली आणि भगवंतासह त्या राण्या सगळ्या रममाण झाल्या. देवसुद्धा त्या राण्यासह
संसारात असे घडल्यासारखं दाखवायला लागले की सगळ्या राण्यांना वाटायला लागलं वेदानी उपनिषदानी याचं असंगोय हयम पुरुषा वर्णन केलंय खरं, पण याच्यासारखा संगी हाच म्हणे. परमात्मा संसारात तिथे घडले आणि तिकडं हस्तिनापुरामध्ये ती उत्तरा प्रसूत झाली. तिच्या पोटी मुलगा जन्माला आला. जन्मलेला तो मुलगा एकदम रडायला लागला आणि पोराचं रडणं काही थांबेना. पोरगं जन्माला यावं बरोबर, ते रडावं बरोबर, थोडा वेळात शांत व्हावं बरोबर, जास्त रडायला लागलं तर तेही चालत नाही, न रडलं तरी चालत नाही, नाही की नाही. पोरगं न रडलं त्याला उलटं धरून असं हलवून रडवतात. रडलं पाहिजे, पण रडणं त्याचं लवकर शांतही झालं पाहिजे ना. हे पोरगं रडायला लागलं ते शांतच होईना, आणि पोरगं रडायचं शांत व्हावं म्हणून मग उपचार सुरू होतात. वैद्य येतो, बायका म्हणतात त्या आजोबाचं नाव मागतं म्हणे कार्टे, आणि मग त्याला त्या आजोबाचं नाव देतो म्हणून म्हणलं, अंगारा लावला की पोरगं शांत होतं म्हणे. आता इथं गंमत अशी होती, बापच मेला आणि आजोबा जिवंत आहे. अभिमन्यू मेलेला, अर्जुन जिवंत आहे, बाप मेला आणि आजोबा जिवंत आहे. आजोबा जिवंत असल्यामुळं नाव मागायचं कारण नाही, बापाचं नाव मागता येत नाही. पोरगं रडतं, शांत कसं करायचं? खूप उपाय झाले. शेवटी धर्मराजाने सांगितलं, देवाचं स्मरण करा. देवाचा धावा केला आणि द्वारकेतून भगवान धावत आल्याबरोबर देवाने विचारलं, कशाला हाक मारली? नाही म्हणे, उत्तरेला पोरगा झाला. मग पेढे तिकडं पाठवायचे म्हणले द्वारकेत. एक पेढा खायला तिथून इथं बोलवायची काही गरज नाही म्हणे देवा, पेढे खायला. मग ते पोरगं रडायला लागलं. अरे पोराच्या रडण्याला उपचार करायचे नाही देवा, ते सगळं झालंय म्हणूनच तुमची आठवण केली. काय झालं? पोरगं रडायचं थांबत नाही. चला, भगवान सुतिका ग्रहात गेले. उत्तरा प्रसूत झाली, तिथं भगवान गेले. आणि पोरानं देवाला पाहिल्याबरोबर पोरगं शांत झालं, कारण गर्भात त्याला देवाचं दर्शन झालं होतं. गर्भात येऊन माझं रक्षण करणारा गर्भातून बाहेर आल्यावर माझ्या रक्षणाकरता इथं आहे की नाही त्या पोरानं पाहिलं होतं म्हणे. याला पाहिलं, त्याला पाहिलं, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, कोणी नाही इथे माझ्या गर्भात येऊन रक्षण करणारे. माझा रखवाला इथं नाही, माझं रक्षण होईल की नाही म्हणून रडत होतं. देवाला पाहिल्याबरोबर शांत. भगवंताने सांगितलं, शांत झाले पोरगात. हो. धर्मराजाने मग त्याचं जातकर्म केलं. ब्राह्मणानं भविष्य विचारलं, हा मुलगा कसा होणार? ब्राह्मणाने भविष्य सांगितलं. आनंद झाला धर्मराजाला. देवा याचं नाव काय ठेवायचं म्हणे. याचं नाव एक विष्णुरात ठेवा आणि एक परीक्षित ठेवा. विष्णूनी रात म्हणजे सांभाळलेला, विष्णुना रातः विष्णुरातः. भगवंतानी याचा सांभाळ केला गर्भात जाऊन, म्हणून विष्णुरात नाव. आणि जन्माला आल्याबरोबर यानं परीक्षण करून माझा रखवाला इथं कुठं आहे पाहिलं, म्हणून परीक्षित नाव. भगवंतानी रक्षण करण्यापेक्षा पोरानं बाहेर आल्याच्या नंतर माझा रखवाला इथं कोणी आहे का याचं परीक्षण करणं महत्त्वाचं, म्हणून ते नाव प्रसिद्ध झालं. परीक्षित नावानं प्रसिद्ध झाला. भगवान आले, काही दिवस राहिले, परत गेले. इकडं या कौरव पांडवांचं युद्ध ठरल्यापासून विदुर काका तीर्थयात्रेला गेले. मैत्रेय ऋषीच्या कृपेनं त्यांनी ज्ञान मिळवलं. मैत्रेयाच्या कृपेनं ज्ञान झालेले हे विदुर काका विचार करायला लागले, युद्ध संपलंय, कौरव मेलेत, पांडवाचं राज्य सुरे, पण धृतराष्ट्र मात्र अजून जीवित आशा धरून आहे. 100 पोरं मरून याला जगायची हौस आहे. जाऊन आपल्या भावाचा काहीतरी उद्धार करण्याच्या दृष्टीनं त्याला उपदेश करावा. विदुर काका आले. विदुर काकाचं आगमन झाल्याबरोबर सगळ्यांना आनंद, सगळे जवळ बसले. धर्मराजाने विचारलं, म्हणजे काका आमची कधी आठवण येते का हो? अनेक संकटातून तुम्ही आमचं रक्षण केलं, आता तुम्हाला आमची आठवण आता येते का कधी? एक नाही, दोन नाही. परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्कारामुळे द्वंद्वातीत झालेला महात्मा, कोणी माझा नाही, कुठंच स्नेहबंधन नाही. दुपारची वेळ, निवांत जेवणखाण झालं. विदुर काका धृतराष्ट्राजवळ येऊन बसले, म्हणायला लागले, म्हणे काय चालले राजे? बरं आहे म्हणे. चांगलं आहे. व्यवस्थित जीवन? चांगलं व्यवस्थित आहे. कोण सांभाळतो? धर्मराज सांभाळतो. फार चांगला आहे म्हणे. धर्मराज चांगला आहे सांगायला तुमची गरज नाही दादा. जग म्हणतं धर्मराजाला चांगला नाही म्हणे. खरंच चांगलं चाललं आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. जेवायला कोण घालतो? भीम घालतो. आग्रह करून जेव घालतो. पोटभर घालतो. तुम्ही जेवता? जेवतो म्हणे पोटभर. भीमाने घातलेलं जेवता? भीमानं घातलेलं जेवतो.
लाज वाटते का दादा तुमच्या जीवाला काही? ज्यानं तुमची 100 पोरं मारली त्या भीमानं तुम्हाला रोज येऊन जेव घालावं, तुम्ही जेवावं. काय जगायची आशा आहे दादा? असं करू नका. काय करू मग? अरे ज्या पांडवाचे तुम्ही अनेक अपराध केले, ज्यांना जाळायचा प्रयत्न केला, विष दिलं, ज्यांच्या बायकोची विटंबना केली, ज्यांचं क्षेत्र हरण केलं, ज्यांचं सगळं धन हरण केलं, त्याच पांडवांनी टाकलेल्या तुकड्यावर जगायची इच्छा धरून तुम्ही जगता? अर्थ नाही म्हणे तुमच्या जगण्याला. काय करू? निर्गम्यताम शीघ्रम. घरातून बाहेर पडा. पाठीमागे लागलेल्या काळाच्या भयाचा विचार करा. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. पंढरी वाचवणी दुजा ठाव नाही कोठे. उठा जागा, पाठीमागं भय लागले. कोणतं भय आहे? आजा मेला पणजा मेला, बाप मसणा गेला. आजा मेला पणजा मेला, बाप मसणा गेला. आजा मेला पणजा मेला, बाप मसणा गेला. देखत देखत ना पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. देखत देखत ना पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. उठा जागा. तुमच्या पाठीमागं भय लागले. कोणतं भय आहे हे? आजा मेला पणजा मेला, बाप मसणा गेला. देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. हे मरणाचं भय आहे. पाठीमागे लागले. विचार करा. घरातून बाहेर पडा. कल्याण साधना करा. मी आंधळा आहे बाबा, कसा जाऊ बाहेर? धृतराष्ट्राने विचारल्याबरोबर विदुर काका सांगतात, मीच नेतो. योग्य स्थानात नेऊन सोडतो. योग्य साधना सांगतो, ती करा, कृतार्थ व्हा. मग विदुराच्या म्हणण्यानुसार धृतराष्ट्र गांधारी विदुराबरोबर घरातून बाहेर पडले. संजयाला त्यांनी तिथंच, संजय त्यांच्या सेवेत होता, त्याला सांगितलं इथंच थांबायचं, आमच्याबरोबर यायचं नाही. विदुर, धृतराष्ट्र, गांधारी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून धर्मराज स्नान संध्या देवपूजा झाल्यावर वडीलधाऱ्या मंडळीला नमस्कार करत निघाले. पाहतात तर विदुर नाही, धृतराष्ट्र नाही, गांधारी नाही. मोठ्या माणसाला घरातल्या नमस्कार करायचा देवाला नमस्कार झाल्यावर. पहिला नमस्कार मोठे काका धृतराष्ट्र त्यांना. दुसरा मोठी काकी येते गांधारी, तिला पतिव्रता आहे, तिला नमस्कार. मागून आपली आई. धर्मराज गेले तर विदुर नाही, धृतराष्ट्र नाही, गांधारी नाही. आणि संजय बाजूला रडत बसलेला पाहिल्याबरोबर संजयला विचारलं, काय झालं संजय? काय नाही म्हणे, निघून गेले. कुठे गेले? मला सांगितलं नाही. तू का गेला नाहीस? मला येऊ दिलं नाही. अरे मला तरी कल्पना द्यायची, तेवढाही वेळ दिला नाही. धर्मराज म्हणायला लागले, त्यांना काही शंका आली का रे माझ्याबद्दल? मी त्यांचं रक्षण करणार नाही वाटलं का त्यांना? अरे आंधळेत म्हणे आमचे काका, दोन्ही डोळ्याला दिसत नाही त्यांना. कुठं जातील, कसे जातील? जातो म्हणे आता, घेऊन येतो माझ्या काकूला. धर्मराज निघाले. नारद तिथं आले. नारदाने सांगितलं, जाऊ नका. का? ज्याचं घराच्या बाहेर पडण्यानं कल्याण आहे, तो घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला घरात घेऊन येण्यात त्याचं वाटोळं करणं आहे. जाऊ नका. जाऊ द्या त्यांना. कुठं जातील? हरिद्वारला जाणार आहेत. सप्त ऋषी करता 7 प्रवाहाच्या रूपानं भिन्न होऊन गंगा जिथं वाहते तिथं जातील. काय करतील? कल्याण साधना करतील. अहंकाराचा बुद्धीत, बुद्धीचा क्षेत्रज्ञात, क्षेत्रज्ञाचा परब्रह्मस्वरूपात लय साधतील. आजपासून 5व्या दिवशी त्यांचा देह पडेल, झोपडीत जळेल. तो जळताना गांधारी अग्निप्रवेश करून स्वतःच्या देहाचा त्याग करेल. आपला भाऊ मेला याचं दुःख आणि कृतार्थ होऊन मेला याचं समाधान, अशा हर्षशोकाच्या परस्पर विरुद्ध भावना घेऊन विदुर काका परत तीर्थयात्रेला जातील. कोणी भेटायचं नाही, जाऊ नका. नारदाने सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या हे धर्मराज घरीच राहिले.
पुढं एका दिवशी भगवंताची वार्ता काही द्वारकेतून आली नाही, देवाची खबर घ्यावी म्हणून धर्मराजाने सांगितलं, अर्जुन एकदा द्वारकेला जाऊन ये बरं. अर्जुन गेला, 4-6 महिने तिकडंच राहिला आणि एका दिवशी इकडं धर्मराजाला अपशकुन व्हायला सुरुवात झाली. स्त्रियाचं डावं अंग फुरफुरणं शुभशकुन, पुरुषाचं डावं अंग फुरफुरणं अपशकुन. धर्मराजाने सांगितलं, माझं डावं अंगच फुरफुरायला लागले रे. भीमाला जवळ बोलायला लागले धर्मराज, माझं डावं अंग स्फुरण पावत आहे. रानात गेलो तर कोली माझ्याकडे बघून रडतात, रस्त्यानं चाललो तर कुत्रे माझ्याकडं पाहून अश्रू ढाळतात. जे पशु उजव्या बाजूनं जायला पाहिजे ते डावीकडून जात आहेत, जे डाव्या बाजूनं जायला पाहिजे ते उजव्या बाजूनं जात आहेत. रस्त्यानं जाताना आपल्याला हे सगळे शकुन होत असतात, काही शकुन अपशकुन होतात. सर्प कसा गेला तर शुभ शकुन, मुंगूस कसा गेला शुभ शकुन, सगळा विचार वेगळा वेगळा आहे. डाव्या बाजूनं येऊन उजवीकडं जर सर्प गेला शुभ शकुन आहे, हां अपशकुन आहे. उजवीकडून तो डावीकडे गेला पाहिजे आणि मुंगूस मात्र डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. जे प्राणी जसे जायला पाहिजे त्याच्यापेक्षा विरुद्ध क्रमानं माझ्या शरीराच्या भोवताली जाताना दिसत आहेत. काय करू सांग. भीमासन धर्मराजाचं असं बोलणं चालू आहे, काय झालं असावं, मला हे अपशकुन का. देवाच्या दर्शनाला गेलो तर मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात रे. मूर्ती तामणात घेऊन देवाला स्नान घालायचं म्हणलं तर देवाचं अंग असं अग्नीसारखं तापलेलं दिसतं रे. एवढ्या हिवाळ्याच्या दिवसात धातूची केलेली मूर्ती तापवल्यासारखी तापलेली अंगाला हाताला लागते रे. काय सांग, काय झालं असावं. यांचा विचार चालूच आहे. एवढ्यात अर्जुनाला गलित गात्र झालेला, मलिन झालेला, अंगाला शेण लागलेलं, त्राण नाही, चेहरा उतरलेला धर्मराजाजवळ आला. नमस्कार करायच्या निमित्तानं धर्मराजाच्या पायावर धाडकन पडल्याबरोबर धर्मराजाने त्याला उठून बसवलं. काय झालं अर्जुन, अशी का अवस्था झाली सांग. सगळे बरे आहेत ना द्वारकेत, आपले मामा बरे आहेत ना, माम्या बरे आहेत ना, आजोबा आजी बरे आहेत ना, मामाची सगळी मुलं त्यांचं बरं आहे ना. काय झालं अर्जुना, फार दिवस तिथं राहिलास म्हणून कोणी तुझा अपमान केला का. अर्जुनानं सांगितलं, नाही दादा. कोणी तुला अपशब्द बोलला का. नाही दादा. एखादा कोणीतरी आपत्तीग्रस्त मनुष्य तुझ्याकडे येऊन रक्षण मागतो, तुला त्याचं रक्षण करणं शक्य आहे, तू त्याचं रक्षण केलं नाही, त्याचा पश्चाताप झालाय का. नाही दादा. काय घडलं, कोणी तुझा पराभव केला. नाही दादा. मग शेवटी धर्मराज म्हणायला लागले, मी विकल्प जे तुझ्यासमोर विचारतोय, तुझ्या शोकाचं कारण काय, याच्यासाठी मी जे विकल्प उपस्थित करतोय, एकाही विकल्पाला तू हो म्हणत नाहीस आणि तुला शोक तरी झालेला आहे. अर्थ याचा असा आहे की भगवंताने आपला त्याग केला काय. आणि अर्जुनाने एकदम हंबरडा फोडला आणि म्हणायला लागला, देवा दादा तसंच झालं. वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा येन मे परतन तेजहा देव विस्मापनम महत. देवालाही विस्मय वाटेल अशा पद्धतीचं तेज या अर्जुनाच्या ठिकाणी होतं, पण देवाने आपला त्याग केला दादा. भगवान निजधामाला निघून गेले. देव निजधामाला निघून गेल्यामुळं माझी अशी विटंबना झाली. म्हणून अर्जुनानं पुढं भगवंताने केलेल्या एका उपकाराचं स्मरण केलं. अर्जुन म्हणतो, आपल्याला द्रौपदी मिळाली, देवाची कृपा. जरासंधाचा भीमाला वध करता आला, देवाची कृपा. दुर्जनाच्या सभेमध्ये दुर्योधनाच्या म्हणण्यानुसार दुःशासनानं द्रौपदीला ओढून आणली, विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, तिचं लज्जारक्षण झालं, देवाची कृपा. दुर्वास 10,000 ब्राह्मणासहित द्वैतवनात आपल्याकडं अन्न मागायला आले, आपल्याकडं काही नसताना आपण दुर्वासाला तृप्त करू शकलो, देवाची कृपा. अनंत 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 संकटामध्ये आपला सहकारी असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, या अर्जुनाला तरी प्राणासारखा असलेला भगवान, त्यांनी आपला त्याग केल्यामुळं माझी विपरीत अवस्था झाली. देवाने त्याग केला, देवाने त्याग केला. सगळ्या पांडवांना वाईट वाटलं. धर्मराजाने स्वर्गारोहणाचा निश्चय केला. कुंतीलाही वैराग्य झालं. मग धर्मराजाने महाप्रस्थानाचा निश्चय केला. महाप्रस्थान म्हणजे शरीर पडेपर्यंत सतत उत्तर दिशेला चालत राहणं, याला म्हणतात महाप्रस्थान. कलियुगात हे करायला परवानगी नाही.
काळजीचं कारणच नाही आपल्याला. जे जे काही दिव्य होतं ते कलियुगात करायची परवानगी शास्त्रानं ठेवलीच नाही. जुन्या काळात असं होतं, एखाद्या माणसासंबंधी चोरीचा जर संशय असला तर राजा काय करायचा, तेलाची तापलेली कढई असायची आणि त्याच्यात एक पैसा टाकायचा आणि त्या माणसाला सांगायचं हाताने काढ. हाताने तो पैसा काढताना त्याला तेल पोळलं नाही तर म्हणायचं चोरी केली नाही, आणि पोळलं तर म्हणायचं चोरी केली. कलियुगात हेही नाही, काळजीचं कारण नाही. कारण शास्त्राला माहीत आहे कोणती ना कोणती तरी चोरी आपण केलेलीच आहे की नाही. प्रत्येकालाच तेल पोळणार आहे, मलाही पोळणार आहे, तुम्हालाही पोळणार आहे. कोणती तरी चोरी आपल्याकडून झालेलीच आहे ना. रस्त्यानं जाता जाता कोणाचा तरी पैसा पडलेला असतो आणि माणूस तिथे घोटाळतो थोडासा, मग उचलतो पैसा आणि खिशात घालून जातो. काय आपल्या बापाचा आहे काय घ्यायचा पैसा? रस्त्यात पडलेला पैसा उचलायचा कशा करता? माणसं म्हणतात लक्ष्मीचा अनादर कसा करायचा म्हणे. केवढी भक्ती आहे लक्ष्मीची. लक्ष्मीचा अनादर करता येत नाही, तिला डावलून जाता येत नाही, म्हणून पैसा उचलायचा आणि खिशात घालायचा. मग नारायणाला देऊन टाका की, लक्ष्मीनारायणाला देऊन टाका की, उचलली ना द्या ना देवाजवळ नेऊन. खिशात कशाला तुमच्या? चोरी होतेच आपल्याकडून, परवानगी नाही. भृगुपतन, एखाद्याच्या विषयी काही संशय असला तर त्याला पर्वताच्या कड्यावरून उडी मारायला लावायची. काही झालं नाही, एखादा अवयव दुखावला नाही दोषी नाही, आणि अवयव दुखावला की म्हणायचं दोषी, मारता उडी. काहीच करता येत नाही आपल्याला. महाप्रस्थान पांडवांनी ठरवलं आणि महाप्रस्थानाला निघताना परीक्षितीला राज्याभिषेक केला. उरलेले सगळे यादव आणून मथुरेत ठेवले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा पंटू होता वज्र, मुलगा प्रद्युम्न, त्याचा मुलगा अनिरुद्ध, त्याचा मुलगा वज्र, त्याला राज्य दिलं मथुरेचं आणि महाप्रस्थानाची योजना केली. सगळं वैभव त्यागून धर्मराज महाप्रस्थानाला गेले. धर्मराजांनी महाप्रस्थान करताना द्रौपदीने त्यांच्याबरोबर महाप्रस्थान केलं. कारण द्रौपदीनं पाहिलं माझे पाचही पती एक क्षण मला विसंबून राहत नव्हते, पण परमात्म्याने निजधाम गमन केल्याचं ऐकल्यापासून एकाचीही माझ्या शब्दाकडं विनंतीकडं सुद्धा लक्ष द्यायची तयारी नाही. ती वैराग्ययुक्त झाली, तिने महाप्रस्थान केलं. आणि इकडं राजा परीक्षितीचं राज्य सुरू झालं. इरावतीबरोबर त्याचं लग्न झालं. जन्मेजय वगैरे 4 मुलं झाली. मोठा दिग्विजय राजा परीक्षितीनं केला. हा राजा एकदा रानात गेला तेव्हा त्याला एका पायावर उभा असलेला 3 पाय तुटलेला बैल आणि बाजूला एक अत्यंत अशक्त असलेली गाय, त्यांचा काही संवाद चालू आहे. अशा अवस्थेत कोणीतरी एक राजासारखा दिसणारा पुरुष त्यांची विटंबना करतो असं दिसलं. राजा तिथं गेला आणि त्या राजासारख्या दिसणाऱ्या पुरुषाला राजा परीक्षितीनं सांगितलं, म्हणे तू कोण रे? तो जगामध्ये दुर्बळाचं रक्षण करायला आता कोणी राहिलाच नाही असं तुला वाटलं काय? पांडव गेले, कृष्ण गेले, आता कोणी जगात दुर्बळाचं रक्षण करणारा राहिलं नाही असं तुला जर वाटत असेल, मी त्यांचाच बच्चा आहे, यांचं रक्षण करायला मी समर्थ आहे, मारतोच म्हणे तुला. म्हणून धनुष्यबाण परीक्षितानं काढलं. बाणाची योजना धनुष्यावर झाली आणि तो शरणाला पाया पडला आणि म्हणे शरणागताचं रक्षण करणं क्षत्रियाचं कर्तव्य, मी तुम्हाला शरण आहे, मला मारता येत नाही. मारत नाही म्हणे तुला, पण माझ्या राज्यात राहू नको. कोण आहेस तू? कलिपुरुष आहे म्हणे. हे कोण आहेत? हा एका पायावर उभा असणारा बैल म्हणजे धर्म आहे, ही पृथ्वी आहे गाईच्या रूपातली, यांची विटंबना करणं हेच माझं कर्तव्य आहे, मी कली आहे. मारतो, मारायचं नाही, आता शरण आलो, माझ्या राज्यात राहू नको. तो म्हणायला लागला तुमचं राज्य सगळ्या जगावर आहे, माझं रक्षण करायचं असेल तर तुमच्या राज्यातच मला राहू दिलं पाहिजे. मग परीक्षितीनं सांगितलं म्हणे राहा, आपण काही ठराविक ठिकाणं देतो तिथंच राहा. सांगा म्हणे काय करू? द्युतम पानम स्त्रियस्सु ना यत्रा धर्मश्चतुर्विधा, जिथं जुगार चालेल तिथं राहा, जिथं मद्यपान चालेल तिथं राहा, जिथं स्त्री प्रसंग चालेल तिथं राहा, जिथं अकारण हिंसा होते तिथं राहा. 4 ठिकाणं दिली. कली हसायला लागला, म्हणायला लागला म्हणे महाराज अजून एक ठिकाण द्या की. हो कशाला? 4ही ठिकाणं अशी दिलीत की तिथं दुर्जनच येतो, असं एक ठिकाण द्या की तिथं सज्जनही आला पाहिजे. मग त्याला सांगितलं तुला सोनं देतो म्हणे, सोन्यात राहणं. सोन्याकरता कली म्हणजे भांडण होतं ते तेव्हापासून. कलीचा निग्रह केला.
कलीचा निग्रह करणारा हा राजा परीक्षित एका दिवशी रानात गेला असताना सैन्याची याची चुकामुक झाली, भटकून दूर गेला, तहान लागली, प्यायला पाणी नाही अशी अवस्था. इकडं तिकडं पाहिलं तर एक आश्रम दिसला आणि आश्रमात आला. शमीक ऋषीचा तो आश्रम होता आणि ऋषी समाधी लावून बसले होते. अशा अवस्थेत राजा तिथं आला. शमिकाचं लक्ष नाही, समाधीत असल्यामुळे त्यांना राजा आल्याची जाणीव नाही. त्याने विचारपूस केली नाही. तहानलेल्या अवस्थेत व्याकुळ झाल्यामुळं राजाला वाटलं की यांनी मला बघून खोटीच समाधी लावली, यांची समाधी खरी का खोटी पाहतो म्हणेन. मेलेला एक साप तिथं पडला होता. बाणाच्या टोकानं उचलून तो ऋषींच्या गळ्यात टाकला. साप गळ्यात पडला. ऋषीला काही भान नाही, समाधीत येते. राजा निघून गेला. इकडे शमिकाचा मुलगा होता शृंगी, 4-5 वर्षाचं वय, लहान मुलाबरोबर खेळायला गेलेला. तो आला, पाहिलं बापाच्या गळ्यात साप. कोणी टाकला? आसपास चौकशी केल्यावर बायकांनी जवळपासच्या सांगितलं, राजा परीक्षितीनं तुमच्या बापाच्या गळ्यात हा साप टाकला, अनादराच्या भावनेनं टाकला. शृंगी रागावला. माझ्या बापाचा अपमान करणाऱ्या राजा परीक्षिताला आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंशावून मरावं लागेल. आणि पोरगं रडायला लागलं. आणि पोराचं रडणं ऐकल्याबरोबर शमीक ऋषी समाधीतून व्युत्थान दशेत आले. लोक विचारतात, समाधीतून व्युत्थान व्हायला गळ्यात टाकलेला साप उपयोगी ठरला नाही, पोराच्या रडण्यानं समाधी भंग पावते. बरोबर आहे का? होय. साप गळ्यात पडून जी समाधी भंगली नाही, पोराच्या रडण्यानं ती समाधी भंगते का? पण समाधानाचं उत्तर असं आहे, साप गळ्यात टाकला तरीही समाधी भंगली नाही, हे बरोबर आहे. पोराच्या रडण्यानंही समाधी भंगणार नव्हती, पण भंगली, हेही बरोबर आहे. कसं? त्याचं उत्तर असं आहे, राजा परीक्षितीला शमिकाच्या पोरानं 7व्या दिवशी तक्षक दंशाचा शाप दिल्यामुळं तो शाप ऐकल्याबरोबर शमीक ऋषीच्या हृदयातला परमात्मा हादरला होता आणि तो हादरण्यानं समाधी भंगली होती. साप गळ्यात टाकला तरी परमात्मा हादरला नाही, समाधीत भंग नाही. पण माझ्या भक्ताला याच्या पोरानं शाप दिलाय आणि माझा भक्त आता 7व्या दिवशी मरणार आहे, हे ऐकून परमात्मा गलबलले, गहिवरले, हादरले, हल्ले. देव विचलित झाले आणि देव विचलित झाल्यामुळं समाधी भंग पावली. विचारलं, म्हणे काय झालं रडायला पोरा? गळ्यात साप आहे बघा. त्यांनी काढून ठेवलं आणि सांगितलं, जिवंत सापाचं समाधीस्थाला भय नाही, मेलेल्या सापाचं काय घेऊन बसलं? तर रडायला काय झालं? नाही म्हणे बाबा, हा साप तुमच्या गळ्यात अपमानाकरता टाकला. कोणी टाकला? राजा परीक्षितीनं. ते राजे इथं आले होते? हो म्हणे आले होते. अरे फार मोठा अधिकार आहे त्यांचा, राजर्षी आहेत ते, आपल्याकडे आपण सन्मान करायला पाहिजे होता त्यांचा, आपलं चुकलं. नाही म्हणे मी त्यांना शाप दिला. काय शाप दिला पोरा? 7व्या दिवशी त्यांना तक्षक दंश होईल बोललो. अरे अरे चुकलं म्हणे बाळा तुझं, चुकलं आहे. मग बाबा असं करायचं का? त्यांना मी शाप दिल्याचं कळवून त्यांना मला शाप द्या म्हणून सांगायचं का? फिट्टमफाट होऊन जाईल. लहान पोरगं 5 वर्षाचं, त्याला काय? धक्क्याला बुक्की म्हणतात तसं. पोरं लहान खेळताना एकानं करून धक्का लागला की बुक्की मार, फिट्टमफाट. मी त्याला शाप दिला, त्यानं मला शाप दिल्यावर होईल की नाही देव बाबा? योग्य होईल की? बापानं सांगितलं म्हणे ते योग्य होईल, पण तो शाप द्यायचा नाही. का? तो विष्णू भक्त आहे. भगवत भक्त कोणाच्या अपराधाबद्दल प्रतिकार करत नाही. मग नाही म्हणे आता निदान त्याला 7व्या दिवशी तक्षक दंश होणार हे तुझ्या शापाचं वृत्त कळवलं तरी पाहिजे. राजा इकडे घरी आलेला, घरी बसल्याबरोबर त्याच्या मनात पश्चाताप झाला. काय केलं मी? हे ऋषीचा अपमान का केला? माझ्याकडून ऋषीचा जो अपमान घडला झाला त्याच्याबद्दल मला प्रायश्चित्त मिळालं पाहिजे. आणि या विचारात राजा असताना शमिकाचे 2 शिष्य आले आणि त्याने सांगितलं, म्हणे राजे काय, आमच्या गुरुपुत्रानं तुम्हाला शाप दिला आहे, काय 7व्या दिवशी तक्षक दंश होणार आहे. राजाला आनंद झाला, वैराग्य झालं, राज्याचा त्याग केला, गंगा तीरावर येऊन बसला. जन्मेजयाला राज्याभिषिक्त केलं आणि गंगा तीरावर राजा विरक्त अंतःकरणाने येऊन बसल्यानंतर एवढ्या मोठ्या सम्राटाला तरुण वयात झालेलं वैराग्य, ती त्याची अवस्था पाहण्याकरता म्हणून अरण्यात इतस्ततः विखुरलेले सगळे महात्मे आले, ऋषी आले, मुनी आले, तपस्वी आले, योगी आले, जपी आले, तपी आले, तत्वज्ञ आले, योगज्ञ आले, शास्त्रज्ञ आले, सगळे महात्मे जमा झाले. राजा परीक्षितीनं सर्वांचा सन्मान करून सर्वांना हात जोडून प्रार्थना केली. 7 दिवसाचं आयुष्य उरलंय, कल्याणाकरता काय साधन सांगता बोला? कोणी बोले ना. मध्येच एखाद्या ऋषीनं सांगायचं यज्ञ करायला सांगा, दुसरा म्हणायचं गब्बस, यज्ञ करायला सांगितल्याबरोबर करेल, पण 7व्या दिवशी हात धरून विचारेल देव दाखवतोस का? तसं काही करता येत नाही, मग गप्प बस ना.
कोणी काही साधन सांगत नाही. तिथं व्यास बसलेत, पराशर बसलेत, अनेक ऋषी बसलेत, कोणी बोलत नाही. जगाच्या भाग्यानं तिथे शुकाचार्याचं आगमन झालं. सगळ्यांनी उठून स्वागत केलं. या महाराज, या महाराज, या महाराज. शुकाचार्याच्या स्वागताला व्यास उठलेत, बाप आहेत, पराशर उठलेत, पण आजोबा आहेत, उठून उभे या म्हणतात. लोकांनी विचारलं, पोरगं न हो तुमचं? त्याने सांगितलं, पोरगं नाही, अधिकारी महात्मा आहे म्हणून उठलो. पोराकरता कोणी उठत नाही, अधिकार पाहून आम्ही उठलो. व्यासाने सांगितलं, माझ्यापेक्षा मोठा अधिकारी. पराशरानं सांगितलं, माझ्यापेक्षा मोठा अधिकारी. सगळ्यांनी स्वागत केलं. शुकाचार्य आले, आसनावर बसले, राजानं पूजा केली, सन्मान केला, नमस्कार केला आणि सांगितलं, म्हणे महाराज 7च दिवसाचं आयुष्य उरलंय, काय करू सांगा. शुकाचार्यासारखा महात्मा कुठं येत नाही. आला तर फार वेळ थांबत नाही, थांबला तरी बसत नाही, बसला तरी सन्मान घेत नाही, घेतला तरी आशीर्वाद देत नाही, आशीर्वाद दिला तरी प्रश्न विचार म्हणत नाही, प्रश्न विचारला तरी उत्तर देत नाही, उत्तर दिलं तरी 7 दिवस बसून देत नाही. जगाचंच भाग्य मोठं. म्हणून शुकाचार्य आले, थांबले, बसले, पूजा घेतली, आशीर्वाद दिला, प्रश्न विचार म्हणाले. आणि राजानं प्रश्न विचारल्याच्या नंतर शुकाचार्यांनी बोलायला प्रारंभ केला. इथं पहिला स्कंद संपलाय. आज आपल्याला अजून एक कमीत कमी तासभर तरी बसायचं आहे. काय मध्ये थोडं उठून जाऊन यायची गरज आहे का? नाही ना. कारण काय, आज 4था दिवस आहे ना, आपण एक स्कंद आत्ता संपवलाय. आता इथं जर आरती केली तर संपवायचं कसं? भागवत संपत नाही. ते 7 दिवसात संपायचं नाही. मग ते पुढं जास्त दिवस संयोजकाला जड आहे. कालच बोलून गेलो, मलाही जड नाही, तुम्हालाही जड नाही. थोडा वेळ स्कंद समाप्तीच्या निमित्तानं भजन करू. दुसरा स्कंद लगेच आपण पाहू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री राधे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे 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 नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद राधे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण
पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शुक उवाच वर्यानेशते प्रश्नः कृतो लोकहितनृप आत्मवित्सम्मतः पुंसां श्रोतव्यादिशयः परः. श्रीमद्भागवताच्या दुसऱ्या स्कंदाला आपण प्रारंभ करतो आहोत. दुसऱ्या स्कंदाची कथा आपल्याला आता पाहायची आहे. पहिल्या स्कंदाच्या शेवटी आपण असं पाहिलं की राजा परीक्षितीला वैराग्य झालं. राजा परीक्षितीनं राज्यत्याग केला. गंगा तीरावर तो येऊन बसला. विरक्त अंतःकरणानं राजा एका सम्राटाला झालेलं वैराग्य पाहण्याकरता म्हणून अनेक महात्मे त्या ठिकाणी जमा झाले. तिथं शुकाचार्याचं आगमन झालं. शुकाचार्यानं बसवून राजानं सन्मान केला. पूजन करून त्यांना विचारलं की 7 दिवसाचं आयुष्य उरले, काय करू सांगा. शुकाचार्याने राजाच्या प्रश्नाचं कौतुक केलं. म्हणे बाबा चांगलं विचारलं. म्हणे मनुष्याच्या कल्याणासाठी मनुष्यानं काय करावं, मुमूर्ष माणसाने काय करावं, मरणासन्न माणसाने काय करावं, हा जो तुझा प्रश्न आहे फार चांगला प्रश्न आहे. राजा परीक्षितीला आपल्या मरणाचं दुःख नाही, पण एवढ्या अल्पकाळामध्ये आपलं कल्याण झालं पाहिजे याची तळमळ मात्र त्याच्या अंतःकरणात आहे. ही अवस्था पाहिल्यानंतर शुकाचार्याला समाधान झालं. त्याने सांगितलं म्हणे माणसं विनाकारण आपलं आयुष्य व्यर्थ गमावतात. रात्र सगळी झोपेमध्ये आणि दिवस सगळा कामधामामध्ये माणसं घालवतात. कल्याणाची साधना माणसं करत नाहीत. हे माणसाचं चुकतं. असं माणसाने करू नये. माणसाने भूतकाळाची चिंता करू नये. भविष्याचा फारसा विचार करू नये. वर्तमान सुधारण्याचा माणसाने प्रयत्न करावा. आपल्याकडं क्षणाक्षणाला कधी मृत्यू येईल याचा भरवसा नसल्यामुळं क्षणाक्षणाला माणसाने आत्मचिंतन परमात्मचिंतन ठेवलं पाहिजे. संसारात विशेष रमण्याचं कारण नाही. आणि राजाला त्याने सांगितलं आणि राजा आपलं आयुष्य किती शिल्लक राहिलं हे ओळखायला माणसाला शास्त्राने काही खुणा दिलेल्या आहेत. त्या खुणातून आपलं आयुष्य किती शिल्लक राहिलेलं आहे माणसाला कळू शकतं. अंदाज येऊ शकतो माणसाला इतके दिवस माझं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. ज्ञानोबरांनी अशा काही खुणा एका अभंगामध्ये सांगितलेल्या आहेत. कानी घालून या बोटे नादाजे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस म्हणे. आपल्या कानात बोटं माणसाने घट्ट घालावीत आणि कानात बोटं घातल्याच्या नंतर ऐकू येणारा जो नाद आहे ना तो बंद झाला की समजावं 9 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलं. कानात बोट घातल्यानंतर आपल्याला काहीतरी जळाल्यासारखा आवाज येतो की नाही, भग 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 असं काहीतरी जळतं असा आवाज येतो की नाही. मला एका शहाण्याने सांगितलं महाराज हा लंका जळण्याचा आवाज आहे म्हणे. जमाना झाला लंका जळून खाक झाली, आता कुठली जळते ना आता कुठला आवाज येतो त्याचा. पण एकाने सांगितलं तुम्हाला आपलं हा आवाज कशाचा आहे. वेदांतात पंचदशीकारांनी सांगितलेलं आहे. प्राणवायो जाठराग्नो जलपाने अन्नभक्षणे व्यज्यंते ही अंतराहा शब्दाहा. इंद्रियाला बाहेरचे ग्रहण करता येतं आणि आतले ग्रहण करता येतं. शरीराच्या बाहेरचा शब्द जसा श्रोत्रेंद्रियाला ऐकू येतो तसा शरीराच्या आतलाही शब्द श्रोत्रेंद्रियाला ऐकू येतो. कुठला शब्द येतो आतला? प्राणवायूच्या ज्वलनाचा आहे, जठराग्नीचा आहे, जलपान करतानाचा आहे, अन्न भक्षणाचा आहे, अन्न पचनाचा आहे. असा सगळा शब्द आपल्याला काहीतरी ऐकू येतो. आणि तो जो ऐकू येणारा शब्द आहे ना, कान बंद केल्यानंतर ऐकू येणारा शब्द ऐकू यायचा बंद झाला समजावं इथं 9 दिवसात आपली गच्छंती आहे. बघा कानात बोट घालून बघा ऐकू येतं की नाही.
मला तरी ऐकवायला बाबा, म्हणजे 9 दिवस तरी काळजी नाही अजून. याच्या पुढचं गणित सांगताना ज्ञानोबरायांनी सांगितलंय, भोवया पाहता न दिसती जाणा, आयुष्याची गणना 7 दिवस. माणसाने आपल्या भुवया पाहण्याचा प्रयत्न करावा. भुवया खाली ताणायचे, डोळे वर ताणायचे आणि दिसतात का बघायचं. कापून टाकल्यावर दिसतात की नाही माहीत नाही. मग भय नको म्हणूनच कापल्यात का काय माहिती नाही. पाहायचं आणि दिसल्या नाहीत म्हणजे मरण आलं समजायचं, त्याच्यापेक्षा कापून मोकळं. पण भुवया नाही दिसल्या, 7 दिवसावर आयुष्य संपणार असं समजावं. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. डोळा बारीक करा, डोळ्याला बोट असं दाबा एका बाजूनं. आपल्याला 2-2 दिसतं, वलय वलय दिसतात, पा गोल 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 दिसतं. ते दिसणं बंद झालं की समजा 5 दिवसात संपलंय आपलं, शिदोरी तुटली. त्याच्यापेक्षा जवळचं गणित सांगितले, सकाळी उठल्याबरोबर उठून बसून अंथरुणात माणसाने आपला नाकाचा शेंडा बघावा म्हणे. नासागरीचे अग्र न दिसे नयनी, तरी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. नाकाचा शेंडा दिसला नाही म्हणजे डोळे धड असताना बरं. डोळे धड नसताना दिसणार नाही नवल नाही, पण डोळे धड आहेत आणि नाकाचा शेंडा दिसला नाही, अग्र दिसलं नाही नाकाचं, आजच आपलं जाणं आहे असं समजावं. कशाला सांगितलं, भ्याय करता का? अरे बाप रे, संपलं आपलं, 9 दिवसात जातो आता मी, आता कसं करू, याच्याकरता नाही. आपल्या आयुष्याची मर्यादा कळाली म्हणजे एवढं आयुष्य आपलं जे गेलंय ते जाऊ द्या, आपण उरलेलं एवढं आयुष्य तरी मी आत्मचिंतनाकडं, परमात्मचिंतनाकडं लावून कृतार्थ झालं पाहिजे हे कळावं, म्हणून आयुष्याची गणना सांगितली. एवढं आयुष्य शिल्लक राहील. राजाला शुकाचार्याने सांगितलं म्हणे, राजा असं योग्याला आयुष्य जाणून घ्यावं लागतं रे, पण तुझ्यावर देवाची कृपा आहे, शापानं 7च दिवसाचं आयुष्य तुझं शिल्लक राहिले, तुला कळालंय. आता 7 दिवसामध्ये कल्याणाची साधना कर, एकांत स्थानात बसावं, भगवत स्मरण सतत ठेवावं. माणसानं माझं हे काम झालं ते काम झालं की मी परमार्थाला लागतो म्हणूच नाही म्हणे. माणसं असंच म्हणतात, मात्र एवढं राहिलं एवढं झालं की चला पंढरपूरला म्हणून म्हणा नाही एखाद्या वारकऱ्याला, एखाद्या माणसाला म्हणा. आम्ही म्हणतो बाबा चला पंढरपूरला चला, वारीला चला, आषाढीला चला. एका माणसाने सांगितलं, म्हणलं महाराज मला पंढरपूर धार्जिनच नाही म्हणलं आमच्या घराला. का? आमचे पणजोबा पंढरपूरला गेले आणि कॉर्ल्यात कॉलरा झाला आणि तिथं मेले म्हणे, म्हणून तेव्हापासून आमच्या घरच्या लोकांनी वारी बंद केली म्हणलं, पंढरपूरला जात नाही मी, धार्जिनच नाही म्हणे पंढरपूर. म्हणलं काही काळजी करू नको, मी जबाबदारी घेतो, तुला मरू देत नाही, चल. जबाबदारी घ्यायला हरकत नाही, कारण का जिवंत राहायला जबाबदारी पार पडते, मेला विचारायला येत नाही. घ्यायला काय हरकत आहे जबाबदारी. पंढरपूरला घेऊन यायची कोणाच्या बाबतीत जबाबदारी जरूर घ्या. सांग मरत नाहीस तू, चल म्हणा, मेला तर विचारायला येतच नाही. जिवंत राहिला तर आपलं महत्त्व वाढतं, जबाबदारी पार पाडली. काय माणसं म्हणतात, महाराज एवढं राहिले हो, काय राहिले, नातवाचं एवढं लग्न झालं की आता आपण कायम आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी करणारच म्हणतात. देवाच्या टाळक्यावर उपकारच याचा. पण ते नातवाचं लग्न झाल्यावर म्हणे बरं का, असं म्हणू नये. माझं हे काम झालं की मी परमार्थ करतो, ते काम झालं की परमार्थ करतो, खोटं. संसाराची कामं संपतच नसतात. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगत होते, मी नेहमी सांगतो. समुद्रकाठची वस्ती होती आणि एक पर्व काळाच्या निमित्तानं समुद्राच्या स्नानाला सगळे लोक चालले. एक माणूस गेला समुद्राच्या स्नानाला आणि दिवसभर बसून राहिला काठावरच. त्याच्या बायकोनं आपला नवरा सकाळी गेलेला, संध्याकाळ होत आली, परत आला नाही, म्हणून एका शेजारच्या माणसाला सांगितलं, जा हो बघून तरी या, काय झालं, समुद्रानं नेलं की काय, समुद्रार्पणमस्तू झाली की काय आमचे यजमान, बघा तरी. शेजारी गेला आणि बघितलं तर काठावर हा निवांत बसलेला, तांब्या बाजूला ठेवलेला, धोतर बाजूला ठेवलेला, डोक्याला हात लावून बसलेला. विचारलं म्हणे, का रे
इथं का बसलास? बसलो म्हणलं. कशाला आलास? स्नानाला आलो म्हणलं. कधी आलास? सकाळी चालू म्हणे. केलं का स्नान? अरे झालंच नाही म्हणे. करणार आहेस की नाही? करायचं आहे म्हणे. कधी करणार आहेस? तो म्हणलं काय सांगू म्हणलं, इथं आल्यापासून या लाटा चालूच आहेत म्हणलं. लाट थांबली की स्नान करायचं आहे. लाट थांबली की स्नान करतो म्हणणाऱ्याचं समुद्र स्नान होईल का? ते जसं होणे नाही तसं संसारातली कामं संपल्यावर मी परमार्थ करतो म्हणणाऱ्याचं होईल का? होत नाही. लाट अंगावर घेऊनच समुद्र स्नान जसं आहे तसं संसाराचं गाडं ओढत ओढतच परमार्थ करणं आहे. म्हणून ज्ञानोबाराने सांगितलं ना, असोनी संसारी, बस एवढंच करा. संसारात राहायला हरकत नाही. सुखे करावा संसार पण न संडावे दोन्ही वार. आषाढी कार्तिकी सोडायची नाही, बाकी सुखे करावा संसार. संसार करत करतच परमार्थ करा. एकांतात राहायला शिका. भगवत चिंतन करा. सतत परमात्मा स्मरण ठेवा. आपलं चित्त परमात्मा स्वरूपाला बांधायला शिका. भगवंताच्या स्थूल रूपाचं ध्यान करा. स्थूलाचं करता करता सूक्ष्माचं ध्यान करा. आपल्याला देहादिकाच्या निर्वाहासाठी परमेश्वरानं निसर्गतः करून दिलेली जी सोय आहे तिच्यात समाधान माना. खायला पाहिजे म्हणून श्रीमंताच्या दारात जाऊन हात पसरायची गरज नाही. ल्यायला पाहिजे म्हणून वस्त्राकरता श्रीमंताची विनंती करायची गरज नाही. सत्याम क्षितव किम कशिपो प्रयासैही. शुकाचार्य सांगायला लागले, राजा अरे निजायला जमीन असताना अंथरुणाची गरज काय? उशाला घ्यायला हात सिद्ध असताना उशीची गरज काय? भिक्षेसाठी पात्र म्हणून वापरण्यासारखी ओंजळ देवानं दिली असताना पात्रासाठी प्रयत्न कशाला? आणि दिशा वल्कल ही वस्त्र आपल्याला उपलब्ध असताना वस्त्रासाठी प्रयत्न करायचा कशाला? रस्त्यानं जाताना मिळतील त्या चिंध्या वेचान त्याच्यात धागा भरून लज्जारक्षण करा. होतं लज्जारक्षण. उंची वस्त्रच पाहिजे तर लज्जारक्षण आहे का? लंगोटी नाही होतं. 3 टूक कौपीन में अरु भाजी बिन लोन म्हणे. ते तुलसी तब राम बिनो. तुलसीदासजींनी वर्णन केलंय की आमची अशी अवस्था आहे, आमच्या लंगोटीला 3 ठिगळं आहेत आणि खायला जो पाला शिजवतो त्याच्यात टाकायला मीठ नाही म्हणे आमच्याजवळ. अरु भाजी बिन लोन. खाण्यासाठी प्रयत्न नको. तुकाराम महाराजांनी एका अभंगात मोठं गोड चिंतन सांगितले. सांडोनिया सर्व लौकिकाची लाज, आळवा यदुराज भक्ती भावे. पाहोनिया झाडे ओरबाडोनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. वेचोनिया चिंध्या भरोनिया धागा, गुंडाळोनी ढुंगा आळवावे. तुका म्हणे ऐसे मांडिल्या निर्वाण तया नारायण उपेक्षिना. अशी निर्वाणीची साधना करा. नारायण तुमची उपेक्षा कधीच करणार नाही. एकांतात आसन मांडून भगवंताचं ध्यान करावं. सगुणाचं ध्यान करावं. स्थूलाचं ध्यान करता करता त्या स्थूल ध्यानाचा परिणाम सूक्ष्म ध्यानात झाला पाहिजे. नाथ महाराजांनी फार गोड चिंतन भागवताच्या 2ऱ्या अध्यायात केलं या संदर्भात. माणसाने देवाचं ध्यान करावं. प्रारंभिक अवस्थेमध्ये सांगोपांग मूर्ती ध्यान करा. नखशिखांत मूर्तीचं ध्यान करा. पुढं सांगोपांग मूर्ती ध्यान सोडून मुखमंडलाचं ध्यान करा. सूक्ष्मात प्रवेश करायचा आहे हळूहळू आपल्याला. मुखमंडलाचं ध्यान करता करता देवाच्या हास्य वदनाचं ध्यान करा. म्हणजे ओठ, दात आणि हसू देवाचं एवढंच बघा. त्याचं ध्यान करता करता ओठ दात सोडून द्या, हास्यात मन घाला. आणि त्या हास्यात मन घातल्याच्या नंतर हास्याला कारण असलेला जो आनंद तिथं मनाचा प्रवेश करा. तो आनंद म्हणजेच मी ही भावना करा. संपलं काम. सूक्ष्म ध्यानात प्रवेश करण्याकरता स्थूलाचं ध्यान करा. शुकाचार्य राजाला सांगतात, राजा योगी पुरुष तरी मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध या सर्व चक्राचा भेद करत करत ब्रह्मरंध्राचा भेद करतात. कोणी सद्य मोक्ष मिळवतो, कोणी क्रमानं मोक्ष मिळवतो. सगळी साधना मनुष्याच्या करता याच्या त्याच्या अधिकारानुसार उपयुक्त आहे. मी मात्र तुझ्या कल्याणाकरता तुला भागवत सांगणार आहे. आणि भागवताच्या श्रवणात भगवंताचं चरित्र श्रवण करण्यामध्ये राजाला आदर निर्माण व्हावा
म्हणून भगवान महाविष्णू सगळी फलं देण्याच्या कामात समर्थ आहेत हे राजाला शुकाचार्याने अगोदर सांगितलं. जगात काही देवता अशा आहेत की त्या विशिष्ट फलच देतात. त्या देवाकडे गेल्यावर तेवढंच फळ मागावं तर देता येतं त्याला, नाहीतर देता येत नाही. मी उदाहरण सांगतो त्याच्याकरता. एक मारुतीरायाचा भक्त होता. अनन्य भावानं उपासना केली मारुतीरायाची, सतत मारुतीचं भजन. मारुतीराय त्याच्यावर प्रसन्न झाले, देवाबरोबर संवाद व्हायला लागला. पुढं योगायोगानं त्याला काय सद्बुद्धी का दुर्बुद्धी झाली, त्याला लग्न करावं वाटलं. मारुतीरायाचा भक्त, लग्नाची इच्छा झाली. लग्नाची इच्छा झाल्याबरोबर त्यानं एका दिवशी बोलता बोलता मारुतीरायाला सांगितलं, देवा म्हणे तुमच्याशी थोडं बोलायचं. काय? बोल ना. नाही, तुम्हाला आवडते की नाही ते नंतर बघू म्हणले, बोल तरी आधी. नाही देवा, लग्नाची इच्छा झाली. कर ना म्हणे, काही बिघडलं नाही. लोक लग्न करूनच माझ्या पाया पडायला येतात. तूही कर, काही बिघडत नाही. परवानगी आहे म्हणे माझी तुला लग्न. नाही देवा, माझं लग्न करून द्या. देवाने थोबाडीतच दिली. म्हणले, गाढवा, मला करता आलं नाही, तुझं कुठलं करून देऊ. रडायला लागला. म्हणे, देवा काही करा, माझ्या लग्नाची व्यवस्था. मी तुमचा भक्त, माझा भार तुझं येईल, तुमच्याशिवाय मला कोण आहे देवा. देवानं सांगितलं, ठीक आहे म्हणे, तुझं लग्न मी करू शकत नाही, पण व्यवस्था करून देतो. काय करायचं? एक चिठ्ठी देतो म्हणे. कोणाला? आमच्या मालकाला, रामाला. आमच्या मालकाची अशी योग्यता आहे, शिवधनुष्याचा भंग एवढा मोठा पण जिंकून त्यानं बायको मिळवली. बायको मिळवायची अक्कल चांगली आहे मालकाला, तिकडं जा, तुला मिळवून देतील म्हणे. चिठ्ठी लिहून दिली. रामचंद्राकडे चिठ्ठी दिल्यानंतर यानं चिठ्ठी घेतली, रामाकडे आला, देवाला नमस्कार केला. देवा म्हणे असं मारुतीरायाने चिठ्ठी दिली. चिठ्ठी वाचली, रामानं हसले. तुझं लग्न करायचं आहे? होय म्हणे, मला देवा लग्नाची इच्छा, करून देतो म्हणे. थांब. तो म्हणलं, तसं नाही देवा, आताच झालं पाहिजे, लवकर करा. आजच करतो म्हणे. देवाने त्याचं लग्न करून दिलं. रामाचं दर्शन घेऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं, थांबला, निवांत संसार चालला. पुढं योगायोगानं काय झालं, एकदा त्याला त्याच्या त्या लग्नानंतर महिना 2 महिन्यामध्ये कुंभमेळा सुरू झाला आणि याला जायची इच्छा झाली कुंभमेळ्याला. कुंभमेळ्याला निघाला हा आणि बायकोला सांगितलं म्हणे मी जाऊन येतो. ती म्हणायला लागली, मला घेऊन जा ना, मला यायची. अगं तिथं फार गर्दी असते, कोट्यवधी लोक असतात, कशाला येतेस म्हणे तू, बसायला जागा मिळत नाही. ते म्हणे तसं नाही, मला यायचंच आहे. यायचंच म्हटल्यानंतर नाईलाज झाला. त्यानं नेलं बायकोला, एका ठिकाणी मुक्काम केला. सकाळी उठल्याबरोबर गंगेच्या स्नानाला जायचं. बायकोला म्हणाला, गर्दी फार आहे, तू घरीच बस. नाही म्हणे, मी येणार आहे तुमच्याबरोबर गंगा स्नानाला. हात धरून बुडी मारायची म्हणे. ठीक आहे म्हणे बाई, चल, पण रस्त्यानं जाताना तुझी माझी चुकामुक होऊ नये म्हणून 2 जण हात घट्ट धरून जाऊ म्हणे. ठीक आहे. हात घट्ट धरले दोघांनी, रस्त्यानं निघाले. पण असा एक मिरवणुकीचा लोंढा आला, दोघांचे हात सुटले, हा एकीकडं बायको एकीकडं. दिवसभर शोधून बायको मिळाली नाही. रडायला लागला, देवा तुम्ही दिली होती पण हरवली की हो बायको. रडत रडत फिरताना समोर रामाचं मंदिर लागलं. देवाजवळ गेला, देवा तुम्ही दिली होती, गेली न हो, आता देवा एक काम करा, माझी मला बायको हुडकून द्या. मारुतीराय तिथं हजरच होते. मारुतीरायाने पुन्हा थोबाडीत दिली. म्हणले, काय झालं देवा? देवालाच सांगितलं मारुतीरायाने. अरे म्हणले, गाढवा, त्याची हरवलेली त्याला हुडकता आली नाही, तुझी कुठली देईल म्हणे. हुडकायचं काम माझ्याकडे. सीताशुद्धी येणे केली, शोधायचं काम माझ्याकडं. मग काय करतात, मी शोधून देतो म्हणे, चल. त्याची बायको देवाला त्याला शोधून दिली. म्हणजे सांगायचं काय आहे, बायको मिळवायची झाली तर रामाकडं जावं लागतं आणि शोधायची झाली तर मारुतीरायाकडं. विशिष्ट फलच विशिष्ट देवतेला देता येतं. त्या त्या फलाच्या प्रदानाकरता आवश्यक असलेला उपाधी भाग ज्या देवानं धारण केला आहे त्या देवाकडे जाऊन मागितलं तर तेथे मिळतं. पण भगवान महाविष्णू ही एक अशी देवता आहे की सर्व शक्तीने युक्त असलेली माया नावाची उपाधी त्यांनी धारण केलेली असल्यामुळं वाटेल त्या फलाची कामना निर्माण झाली तरी देवाला ती पूर्ण करता येते. अशा त्या भगवंताचं चरित्र असलेलं भागवत मी तुला सांगणार आहे. असं म्हणलं राजानं काही प्रश्न विचारले. शुकाचार्याने मंगलाचरण केलं. सृष्टी कशी उत्पन्न झाली हे विचारल्याच्यानंतर ब्रह्मदेवाचा नारदाचा संवाद सांगून सांख्यांच्या प्रक्रियेनं सृष्टीच्या उत्पत्तीचा जो क्रम आहे
त्याचं चिंतन शुकाचार्याने राजाला सांगितलं. भगवंताची काही अवतार कथा सांगितली. शुकाचार्याच्या मुखातून राजाचं असं श्रवण चालू असताना ब्रह्मदेव नारदाचा संवाद त्याने जो सांगितला तो संवाद सांगून ब्रह्मदेव नारदाला शेवटी म्हणाले, नारदा, हे भागवत मी तुला सांगतो. सृष्टीच्या उत्पत्तीच्या संबंधानं मी तुझ्यासमोर भगवंताच्या लीलेचं जे चिंतन सांगितलं एवढंच भागवत आहे. इदं भागवत नाम पुराणं ब्रह्मसंहितं. ब्रह्मदेवाने मला हे भगवंताने मला सांगितलेलं भागवत एवढंच आहे. हे मी तुला सांगितलं. संग्रहोयम विभूतीनाम त्वमेतद विपुलीकुरु. ब्रह्मदेवानं नारदाला सांगितलं की एवढंच भागवत आहे. हा विभूतीचा संग्रह आहे, संक्षेप आहे. भागवताचा हा संक्षेप आहे आणि तू याचा विस्तार कर. आणि नारदाला सांगितलं ब्रह्मदेवाने भागवत सांगायचं कसं, मनुष्याच्या अंतःकरणात भक्ती निर्माण होईल असं सांगायचं. ब्रह्मदेवाचा नारदाचा संवाद संपवला. शुकाचार्याने पुढं उपदेश सुरू केला. राजानं पुन्हा प्रश्न विचारले आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता भगवंताचा ब्रह्मदेवाचा आणि नारायणाचा झालेला एक संवाद सांगितला आणि त्या संवादामध्ये चतुश्लोकी भागवत सांगितलं. 4 श्लोकात भागवताचा विचार. नाथमार्गांची या 4 श्लोकावर फार मोठी टीका आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहं. सृष्टीच्या प्रारंभाला मीच होतो. सरसदात्मक म्हणजे कार्यकारणात्मक दुसरं काहीच नव्हतं. हे सगळं संपल्याच्या नंतरही मी शिल्लक राहणार आहे आणि जो शिल्लक राहतो तोच मी आहे. ऋतेर्थम यत् प्रतीयत न प्रतीयत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. असलेली वस्तू दिसत नाही आणि नसलेली वस्तू दिसत राहते, हिलाच माया म्हणतात. सर्व भूत, पृथिव्यादी भूत जगातल्या त्यांच्या कार्यपदार्थामध्ये प्रविष्ट आहेतही आणि प्रविष्ट नाहीतही. कारणरूपाचा त्या भूतांच्या विचार जर केला तर ते सगळ्या पदार्थामध्ये प्रविष्ट आहेत. आणि स्वतंत्र भूत म्हणून त्या वस्तूकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा कार्यपदार्थामध्ये त्यांचा प्रवेश नाहीही. परमात्म्याचा जगामध्ये अशाच पद्धतीनं प्रवेश आहेही नाहीही. जगाची कारणता या रूपानं परमात्म्याकडे पाहिलं की परमात्म्याचा जगामध्ये कारणरूपानं अन्वय प्रवेश आहे. आणि जगत नावाचा पदार्थ न स्वीकारता केवळ परमात्म्याकडे जेव्हा आपण पाहायला लागतो, न झाला प्रपंच आहे परब्रह्म म्हणून जेव्हा परमात्म्याकडे पाहतो तेव्हा परमात्म्याचा सर्व भूतामध्ये प्रवेश नाहीही. एतावदेव जिज्ञास्यम तत्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. भगवंताने सांगितलं एवढंच तत्वजिज्ञासू माणसानं आत्मतत्वाचं ज्ञान संपादन करायचं आहे. अन्वय व्यतिरेकानं एवढाच विचार करायचा, जे सर्वत्र आणि सर्वदा असलेलं परमात्मतत्व आहे तेच माझं मूळ स्वरूप आहे हे जाणून घ्यावं. संपलं. इदं भागवतं नाम. भागवताचा असा चतुश्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाला नारायणानं केला. भागवत असं नारायणापासून ब्रह्मदेवाकडं नारदाकडून व्यासाकडून शुकाचार्याकडून राजा परीक्षितीला निमित्त करून सगळ्या जगाकडं आलं असं सांगून पुराणाच्या 10 लक्षणाचा विचार सांगितला आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं उतयः मन्वंतर ईशानुकथाः निरोधः मुक्ती आश्रयः ही 10 पुराणाची लक्षणं आहेत. भागवतात 10 लक्षणाचा समन्वय आहे. आपण 2 स्कंदाचा विचार आत्तापर्यंत पाहिला आहे. पहिल्या स्कंधाचा विचार श्रोत्या वक्त्याच्या जोड्या सांगण्याकरता आहे. दुसऱ्या स्कंधाचा विचार थोडक्यात साधना सांगण्याकरता आहे. आणि तिसऱ्या स्कंधापासून 12व्या स्कंधापर्यंत क्रमानं येणारे जे 10 स्कंध आहेत, या 10 स्कंधामध्ये पुराणाच्या वाट्याला येणारी ही 10 लक्षणं एका स्कंदाला एक वाटून दिलेलं असं श्रीधराचार्याचं म्हणणं आहे. पुढचा तिसरा स्कंद आपल्याला पाहायचा आहे. त्या स्कंदातली कथा ते पाहताना आपल्याला तिथं सर्ग नावाच्या पुराण लक्षणाचा विचार कसा आहे हे पाहायचं आहे. एकदा प्रेमाने भजन करा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शुक उवाच एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेय भगवान किल क्षत्रा वनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहं वृद्धिमत. श्रीमद्भागवताच्या 3ऱ्या स्कंदाला आपण प्रारंभ करतो आणि 3ऱ्या स्कंदामध्ये सर्ग नावाच्या पुराण लक्षणाचा विचार आहे. सर्ग शब्दाचा अर्थ उत्पत्ती असा आहे. पुढच्या स्कंदामध्ये विसर्गाचा विचार आहे. विसर्ग म्हणजे उत्पत्ती. सर्ग म्हणजे उत्पत्ती आणि विसर्ग म्हणजे उत्पत्ती जर असेल तर सर्ग आणि विसर्गामध्ये फरक काय याचा विचार भागवताने असं सांगितलेला आहे. तत्वप्रधान झालेली जी उत्पत्ती तिला म्हणा सर्ग आणि नामरूप प्रधान अशी झालेली जी उत्पत्ती आहे तिला म्हणा विसर्ग.
एवढाच फरक त्याच्यामध्ये केलेला आहे. भगवंताच्यापासून निर्माण झालेली जी सूक्ष्म सृष्टी तिचं नाव आहे सर्ग, आणि ब्रह्मदेवापासून पुढं निर्माण झालेली जी स्थूल सृष्टी आहे तिचं नाव आहे विसर्ग. असं सर्ग आणि विसर्गातलं अंतर आहे, आणि ते अंतर आपल्याला इथं तिसऱ्या स्कंदामध्ये सर्गाच्या रूपात पाहायचं आहे. सर्ग म्हणजे उत्पत्ती, परमेश्वराच्यापासून हे जग उत्पन्न झालं कसं या संबंधातला सगळा विचार इथं आपल्याला पाहायला सापडतो. सुरुवातीला राजाला शुकाचार्याने सांगितलं की नाही बाबा, विदुर काकाने आपलं ऐश्वर्याने भरलेलं घर सोडलं आणि त्याने अरण्यवास स्वीकारलं, रानात जाऊन राहणं स्वीकारलं, असं त्यांचं चरित्र आहे. आता विदुर काकाने आपलं ऐश्वर्याने भरलेलं घर का सोडलं, राजाने विचारल्याबरोबर शुकाचार्याने सांगितलं की म्हणे धृतराष्ट्राला त्याने अनेक वेळेला सल्ला सांगितला होता, पण त्यांनी सांगितलेला सल्ला धृतराष्ट्रानं मानला नाही. तेव्हा आपला सल्ला राजा ऐकत जर नसेल तर मंत्रिपदावर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही, असा विचार करून त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला. आणि मंत्रिपदाचा त्याग केल्याबरोबर ऐश्वर्यानं भरलेलं असं आपलं जे मंत्र्याचं घर होतं ते विदुर काकाने सोडलं. रानामध्ये विदुर काका राहायला लागले, आणि रानामध्ये राहत असताना विदुर काकाने जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाईला गेले, देवाची शिष्टाई फसली आणि युद्ध निश्चित झालं. युद्ध निश्चित झाल्याच्या नंतर एका दिवशी धृतराष्ट्रानं विदुर काकाला बोलावलं आणि एकांतात विचारलं, म्हणे काय करू विदुरा, मला काही कळत नाही रे. म्हणे आमच्या कौरव पांडवांचं युद्ध आता अटळ झालं, युद्ध ठरलं आहे, युद्ध होणारच आहे, आणि दोघांचं युद्ध झालं म्हणजे याच्यात आमच्या कुळाचा संहार होणार, हा कुळाचा संहार होऊ नये, मनोमनाशी इच्छा आहे, काय करू सांग बरं, युद्ध थांबलं पाहिजे, काय करू. विदुरानं सांगितलं की नाही बाबा, असा नियम आहे, एकाचं म्हणणं सोडण्याने कुटुंबाचं रक्षण होणार असेल तर त्या एकाचं म्हणणं ऐकून आहे. त्यजेदेकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीन त्यजेत. नीतीचा नियम असा आहे, एकाचं म्हणणं बाजूला सरण्यानं कुटुंबाचं रक्षण होत असेल त्याचं ऐकू नका. एका घराचं म्हणणं बाजूला, एका घराचा त्याग करण्यानं गावाचं रक्षण होत असेल, घराचा त्याग करा. गावाचा त्याग करण्यानं राष्ट्राचं जर रक्षण होणार असेल, गावाचा त्याग करा. आणि आपल्या आत्मस्वरूपाच्या उपलब्धीकरता जगाचा त्याग करावा लागला तर तो करायची तयारी ठेवा. आत्मार्थे पृथ्वीन त्यजे. एका दुर्योधनाचं ऐकणं जर तो बाजूला सरलं, राजा तुझं कल्याण होण्याची व्यवस्था आहे, सगळ्याच्या रक्षणाची व्यवस्था आहे, तेव्हा तो दुर्योधनाचं म्हणणं ऐकू नको, दुर्योधनाचं म्हणणं ऐकू नको असं धृतराष्ट्राला विदुर काका सांगत असताना दुर्योधनानं हे बाहेरून ऐकलं. ऐकल्यावर त्याला राग आला. सेवकाला त्यानं हाक मारली, कोण रे, इकडे या म्हणे, या थेरड्याला बाहेर काढा, माझ्या विरुद्ध बापाला माझ्या भडकवायचं काम यानं केलं म्हणे. हाकाला याला जिवंत ठेवा, मारू नका. आणि कौरव पांडवाचं युद्ध झाल्यानंतर कौरवाचं राज्य सुरू झालं आणि पांडव मेले, ह्या म्हाताऱ्याला उड्या डोळ्यानं बघू द्या. हाकाला याला. विदुर काका हे ऐकून बाहेर आले, शस्त्र सगळी तिथे ठेवून दिली आणि दुर्योधनाला सांगितलं, निघालो, मला हाकलायची गरज नाही, मी निघालो. आणि शस्त्र इथं ठेवण्याचं कारण असं की इथून शस्त्र घेऊन मी जर बाहेर पडलो तर मी पांडवाकडून लढायला येईन असं तुला वाटेल. अन्न तुमचं खाल्लं, लढलो असतं तर तुमच्या बाजूनं, पांडवाकडे जाणार नाही, म्हणून शस्त्र ठेवली आहेत. निघाला मी. विदुर काका घराच्या बाहेर पडले. विदुर काका घराच्या बाहेर पडले नाहीत, देवानं काढले. कारण विदुराच्या रूपात मूर्तिमान पुण्य कौरवाच्या पक्षात असताना कौरवाचा नाश करणं शक्य नव्हतं. याला म्हणतात कृष्ण कारस्थान. काही कशातही आपण सहभाग न घेता अशाच घडामोडी घडवून आणायच्या की आपल्या मनाप्रमाणे झालं पाहिजे, हे देवाला ठाऊक आहे. विदुर काका बाहेर पडले. विदुर काकाची यात्रा सुरू झाली. अनेक ठिकाणी ते फिरले, प्रभास क्षेत्राला गेले, यमुना तीरावर आले. आणि यमुना तीरावर आल्यानंतर विदुराची उद्धवाची गाठभेट झाली. उद्धवाला भेटल्याबरोबर विदुराला आनंद झाला. दोन साधूची भेट दोघाला आनंद देणारी. समान शिलाची दोन माणसं एकमेकाला भेटली तर आनंद आहे. एक व्यापारी आणि एक महाराज भेटला, आनंद तेवढा येत नाही. दोघं व्यापारी तरी पाहिजेत, दोघं महाराज तरी पाहिजेत, दोघं वकील तरी पाहिजेत, दोघं डॉक्टर तरी पाहिजेत, काय असेल ते समान शील असलं ना भेटीत आनंद. दोन समान शिलाची सामान्य माणसं एकत्रित आली त्याच्यात आनंद आहे. तर दोन साधू एकत्रित आल्यानंतर त्यांचा आनंद केवढा असेल, फार मोठा आनंद, फार मोठा आनंद. दोन साधूच्या एकत्रित होण्यात आनंद कसा असतो, एका दोह्यात वर्णन आहे पा त्याचं. 4 मिले 64 खिले 20 खडे करजोर, हरिजन से हरिजन मिले बिहसे 7 करोर. वर्णन काय, दोन सामान्य माणसाच्या भेटीतला आनंद बघा. 4 मिले, चौघेजण एकमेकाला भेटतात. चौघे म्हणजे
याचे 2 डोळे आणि त्याचे 2 डोळे मिळून एकमेकाला भेटले, 4 मिले. 64 खिले, याचे 32 आणि त्याचे 32. इस झालं खिले. 20 खरे कर जोर. 20 जण हात जोडून उभे. 20 जण म्हणजे याची 10 बोटं आणि त्याची 10 बोटं. कमी जास्तीचा विचार सोडून द्या. एखाद्याला 6 असतील, एखाद्याला 4 असतील, ते सोडून द्या. पण 20 खडे कर जोर. पण हरिजन से हरिजन मिले, एवढा आनंद आत्तापर्यंत पाहिलेला 4 मिले, 64 खिले, 20 खडे कर जोर, हा जो आनंद आहे, हा सामान्य माणसाच्या, 2 सामान्य माणसाच्या भेटीतला आनंद आहे. संताच्या भेटीतला आनंद. हरिजन से हरिजन मिले, 20 से 7 करोड. 7 करोड जणाला आनंद होतो म्हणे. 7 करोड जण कोण? याच्या अंगावरचे 3.5 कोटी रोम आणि त्याच्या अंगावरचे 3.5 कोटी रोम असे उभे राहतात. रोमांच उभे राहिले असं म्हणतो ना आपण. एवढा आनंद साधू पुरुषांना एकमेकाच्या भेटीत आहे. विदुराची आणि उद्धवाची गाठ झाल्याच्या नंतर एवढा आनंद झाला. मग विदुर काकांनी उद्धवाला सगळी वार्ता विचारायला सुरुवात केली. यादव बरे आहेत का? पांडव बरे आहेत का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं निजधाम गमन सोडून उद्धवानं सगळं सांगून टाकलं विदुराला. सगळं झालं म्हणजे काय काय झालं. पांडवाचं राज्य सुरू आहे, कौरवाचा नाश झाला, यादव सगळे संपले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र थोडंसं आठवलं उद्धवाला. ते उद्धवाने सांगितलं. विदुरानं ते ऐकलं. ऐकल्यानंतर विदुर काका म्हणायला लागले, म्हणजे उद्धवा काय तुम्हाला ज्ञान झाले ना? झाले. देवाने तुम्हाला ज्ञान सांगितलं ना? सांगितलं. तुम्ही ऐकलं ना? आत्मसात केलं ना? केलं. मला ज्ञान सांगा ना. विदुरानं विनंती केली, उद्धवा मला ज्ञान सांगा, मी ज्ञान ऐकायच्या लायकीचं आहे की नाही? उद्धवाने सांगितलं म्हणे, विदुरा मला ज्ञान आहे, गोष्ट खरी, मी ज्ञान सांगू शकतो, हेही खरं. तुला ज्ञान सांगावं हेही बरोबर. तू ज्ञान ऐकायच्या लायकीचा साधक आहेस, बरोबर आहे. मी तुला ज्ञान सांगू शकतो हेही खरं आहे. तू विनंती केल्यावर तरी तुला नाही म्हणायचं अजिबात कारण नाही, हेही खरं आहे. पण तुला ज्ञान सांगण्यासाठी भगवंताने दुसऱ्या महात्म्याची योजना करून ठेवली, त्याला मी काय करू? निजधामाला जाताना भगवंताच्या जवळ आम्ही सगळे उपस्थित होतो आणि मैत्रेय ऋषीचा हात हातात घेऊन भगवंताने सांगितलं, मैत्रेया माझा विदुर येईल बरं, त्याला ज्ञान सांगा. मैत्रेय ऋषीला तशी आज्ञा भगवंतानं देऊन ठेवलेली असल्यामुळे तुला मैत्रेयाकडेच गेलं पाहिजे. विदुराच्या डोळ्यात पाणी आलं. निजधामाला जाण्याच्या घाईत सुद्धा माझ्यासारख्या सामान्य भक्ताचं देवाला स्मरण झालं. माझी आठवण देवाला आली. देवाने माझ्या ज्ञानाची व्यवस्था केली. माझ्यासाठी गुरुची योजना भगवंतानं केली. कृपा आहे देवाची माझ्यावर. उद्धवाची परवानगी घेतली. विदुर निघाले, हरिद्वारला गेले, मैत्रेय ऋषीला भेटले. मैत्र्यानं त्याने सांगितलं, मैत्र्याने सांगितलं म्हणे, ये विदुरा, तुझीच वाट बघत होतो, देवाने तुझ्यासाठीच मला इथं बसवून ठेवला, ये. विदुर जाऊन बसले. विदुराने काही प्रश्न विचारले. मैत्र्याने सृष्टीचं वर्णन केलं, विराट शरीराची उत्पत्ती सांगितली. अजून काही प्रश्न विचारले. ब्रह्मदेवाच्या शरीराच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितला. ब्रह्मदेवानं केलेलं भगवंताचं स्तवन विदुराच्या समोर मैत्र्यानं केलं. 10 प्रकारची सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली म्हणे, ती सांगितली. मन्वंतरादी कालविभाग सांगितला. बाकीचा सृष्टीचा विस्तारही ब्रह्मदेव सांगायला लागले. मैत्रेय सांगायला लागले, भगवंताने ब्रह्मदेवाला निर्माण करून सृष्टी विस्तार करायची आज्ञा केली. ब्रह्मदेव सृष्टी विस्तार करायचा विचार करतात. सृष्टी रचायची ठरल्याबरोबर ब्रह्मदेवापासून पहिल्यांदा 5 वस्तू निर्माण झाल्या. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, ज्याला आपण क्लेश वृत्ती म्हणतो. अज्ञान म्हणजे जे जसं आहे तसं न कळणे. काहीच न कळणे हे अज्ञानाचं स्वरूप नाही. जे जसं आहे त्याच्यापेक्षा विपरीतपणानं कळणे. अविद्या, अस्मिता, आत्मा आणि बुद्धी परस्पर भिन्न असताना एक समजणे. अस्मी हे जे संस्कृतातलं क्रियापद आहे की नाही, त्याच्यात अस् धातू हा विद्यमान असणे या अर्थाचा जो आहे, हे अस् म्हणजे विद्यमान असणे हे आहे आत्म्याचं, आणि मी हा प्रत्यय बुद्धीचा. पण ते दोन्ही एक करून आपण अस्मी केले. आत्मा आणि बुद्धी 2 वेगळे असताना त्याला एक करून अस्मी केलं, तेच अस्मिता या शब्दातून सांगितलेलं आहे. आत्मा आणि बुद्धी दृश्य पदार्थ भिन्न,
दृग्दर्शन शक्त्यो एकता एव अस्मिता. पतंजलीने योगसूत्रात सांगितलं, दृक्शक्ती आणि दर्शन शक्ती, आत्मा आणि दृश्य पदार्थ वेगळे आहेत. बुद्धी वेगळी आहे, आत्मा वेगळा आहे, पण त्यांना एकता मानणं. अस्मिता. राग, सुखानुषयी राग, दुःखानुषयी द्वेष, एखाद्या पदार्थाच्या संबंधी असलेलं प्रेम, एखाद्या पदार्थाच्या विषयी प्रतिकूल बुद्धी. आणि अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. विदुषोपि तथा रूढोभिनिवेश. विद्वानाला सुद्धा अडाणी माणसाप्रमाणेच असलेलं जे मरणाचं भय आहे त्याला म्हणायचं अभिनिवेश. 5 प्रकारच्या क्लेश वृत्ती ब्रह्मदेवापासून पहिल्यांदा निर्माण झाल्या. ब्रह्मदेवाने विचार केला आहे की चांगलं झालं नाही, चांगलं काहीतरी घडवलं पाहिजे म्हणून. भगवत ध्यान पुतेन मनसा अन्यान असृज्यत. भगवंताचं ध्यान केलं, मन पवित्र केलं, दुसरी काहीतरी चांगली सृष्टी निर्माण करण्याचा ब्रह्मदेवानं विचार केला. आणि मग सनकादिकाचा प्रादुर्भाव झाला. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. काही ठिकाणी सनत सुजात 1/5. महाभारतात काही ठिकाणी सनत सुजात पर्व आहे. त्या सनत सुजाताने धृतराष्ट्राला काही उपदेश केल्याची कथा आहे. असं द्या 4 का 5 संख्येत अडकायचं कारण नाही. हे महात्म्य निर्माण झाले आणि हे निर्माण झाल्या झाल्या ब्रह्मदेवाने यांना सांगितलं, सृष्टी विस्ताराकरता मी तुम्हाला निर्माण केले, करा सृष्टी विस्तार. ते म्हणाले तसं नाही, मग आम्ही निवृत्ती मार्गी आहोत, आम्हाला सृष्टी विस्ताराचं काम करता येत नाही, आम्ही करणार नाही. निघालो आम्ही एकांतात तपस्या करायला. आणि ते निघून गेले आणि ब्रह्मदेवाला राग आला. माझी मुलं मी निर्माण केली, ज्या उद्देशानं मी मुलांना निर्माण केलं, माझा उद्देश पूर्ण करायला मुलाची मदत नाही, काय अर्थ याला. तो क्रोध ब्रह्मदेवाने आवरायचा प्रयत्न केला, पण तो आवरला जाईना. तो भ्रुकुटी मध्यातून एका बालकाच्या रूपात प्रगट झाला, रडायला लागला, रडत थांबेना. तो रुद्र त्याचं रडस शांत करण्याकरता त्याला 11 स्थानं राहायला दिली, त्याला 11 नावं दिली, 11 बायका दिल्या, आणि मग शांत झालं पोरगं. आणि त्याला सांगितलं ब्रह्मदेवानं सृष्टी विस्तार कर. त्यानं सृष्टी विस्तार जो केला तो भूत प्रेत वेताळ हेच निर्माण केले. आणि असा विपरीत सृष्टी विस्तार पाहिल्यावर ब्रह्मदेवानं सांगितलं, थांबा म्हणे बाबा तुझा सृष्टी विस्तार, आणि तू तपश्चर्येला जा. त्याला तपाला पाठवलं. मग ब्रह्मदेवानं पुढं आपल्या अंग प्रत्यंगातून ऋषी निर्माण करायला सुरुवात केली. उत्संगान नारदोजज्ञे, दक्षोंगुष्ठात स्वयंभुवा. मांडीतून नारदाला निर्माण केलं, अंगठ्यातून दक्षाला निर्माण केलं, प्राणातून वसिष्ठ निर्माण केले, त्वचेतून भृगूला निर्माण केलं, हातातून क्रतूला निर्माण केलं. अंग प्रत्यंगातून ऋषी निर्माण करताना वाणीतून त्यांच्या ब्रह्मदेवाच्या सरस्वती प्रगट झाली. त्या सरस्वतीचा मोह ब्रह्मदेवाला झाल्यामुळं ब्रह्मदेव तिच्या पाठीमागं धावले. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. वेदे नाही ऐसे सांगितले, नाथ महाराज सांगतात. कन्याचा अभिलाष निर्माण झाला, तिच्या पाठीमागं धावले. ब्रह्मदेवाला निर्माण झालेल्या नारदादिक ऋषीने समजावून सांगितलं, काय करता म्हणे तुम्ही, मुलीच्या पाठीमागं धावता, योग्य नाही. ब्रह्मदेव लाजले. आपल्या मुलाने आपली चूक आपल्याला निदर्शनाला आणून द्यावी आणि ती आपल्याला कळू नये, एवढ्या पण कसे नालायक ठरलो. वाईट वाटलं, शरीर सुटलं ब्रह्मदेवाचं. दुसरं शरीर ब्रह्मदेवाने धारण केलं आणि पुढं सृष्टी विस्तार करू लागले. काय करावं. ब्रह्मदेव म्हणतात, अहो अद्भुतमे तन्मे व्यापृतस्यापि नित्यदा नैह्यधन्ते प्रजा नूनम दैवमत्र विघातकम. भगवंताने मला सृष्टी विस्ताराकरता निर्माण केलं. मी सृष्टी विस्ताराकरता अहोरात्र प्रयत्न करतो, पण सृष्टी विस्तार होतच नाही. दैवाचा घात आहे म्हणे याच्यात. दैव काहीतरी अडचण आणतंय. नशिबाचा विचार आहे. फळ प्राप्तीकरता प्रारब्धाची अनुकूलता लागतेच लागते. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे समृद्धी जाता पैसे घर रिघे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, समृद्धी सगळी घरी येईल हो, पण भाग्य असेल तर. आणि नुसत्या भाग्यानं नाही, उद्यमाचे निमिसे, उद्योगाचं निमित्त लागतं. भाग्याची अनुकूलता आणि उद्योगाच्या निमित्तानं सगळी संपत्ती आपल्या घरात येते. भाग्य जे सानुकूळ केले उद्यम सदा सफळ. श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. दैवाची अनुकूलता नाही, ब्रह्मदेव म्हणायला लागले. आणि असा ब्रह्मदेव विचार करत बसले. काळजीनं सृष्टी विस्तार आपल्याकडून होत नाही, या काळजीनं ब्रह्मदेवाचं शरीर दुभंग